ओके. सो ॲज आय वॉज सेइंग, ॲक्सेस बार्स प्रॅक्टिशनर हा कोर्स मी कंडक्ट करते. होओपोनोपोनो प्रॅक्टिशनर हा कोर्स सुद्धा मी कंडक्ट करते. क्रिस्टल थेरपी हा याचा सुद्धा कोर्स आपला रिलॉन्च होतोय, कारण त्याच्यात बऱ्याच ॲडिशन्स होत आहेत. आणि 5 hours UNT कदाचित हा सगळ्यात पहिला कोर्स तुमच्यापैकी काही जणांना माझा माहित असेल, जो अनइन्स्टॉल निगेटिव्ह थिंकिंग इन 5 hours या थीमवर होता. 5 तासांमध्ये निगेटिव्ह थॉट्स कसे काढून टाकायचे हे आपण त्या कोर्समध्ये शिकत होतो. दॅट वॉज माय फर्स्ट ऑनलाईन कोर्स. सगळ्यात पहिला जो मी शिकवला तो 5 hours UNT होता. आणि नंतर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत गेल्या. गेल्या 5 वर्षांमध्ये थँकफुली युनिव्हर्सने मला इतकं भरभरून काय काय शिकायची संधी दिली आहे की खूप मजेदार प्रवास आहे. त्यातलं बरंचसं काही आज कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल अशी मला आशा आहे. सो ऍक्सेस बार्स, क्रिस्टल थेरपी, होओपोनोपोनो ह्या सगळ्या काय आहेत? तुमच्यातल्या ज्यांना कदाचित हिलिंग काय आहे हे पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा याच्या आधी कधीच ऐकलेलं नसेल, तर ह्या सगळ्याच एनर्जीवर काम करणाऱ्या मोडॅलिटीज आहेत. आपली जी एनर्जी, जसं आपल्याला अन्न लागतं, जसं आपल्याला पाणी लागतं, जसं आपल्याला श्वास घ्यायला हवा लागते, ऑक्सिजन लागतो, तसंच आपल्याला जगण्यासाठी आणि आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी स्मूथली पार पाडाव्या याच्यासाठी एनर्जी सुद्धा लागते. या एनर्जी रिलेटेडच काम करणारे या सगळ्या मोडॅलिटीज आहेत. क्रिस्टल्स असोत, ऍक्सेस बार्स असोत किंवा होओपोनोपोनो असो, एनर्जेटिक फेसलिफ्ट असो, चक्रशुद्धी कदाचित तुम्हाला माहित असेल, कारण आपल्याकडे चक्रशुद्धीबद्दल खूप बोललं जातं, निदान कानावरून तरी गेलेलं असतं. तो विषय भारतीयांना नवा नाहीये. पण या इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अलीकडच्या काही दशकांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतायत. आणि खरंच याचा काही उपयोग होतो का? खरंच हे करून प्रॉब्लेम सुटतात का? असे प्रश्न हळूहळू पडतात. आपण कुठेतरी एक्सपेरिमेंट करून बघत असतो, कोणाचं तरी काहीतरी ऐकत सुद्धा असतो, कधी आपण काही वापरून बघितलेलं असतं. प्रश्न काही वेळेला सुटतात, काही वेळेला वाढतात. ओके. तसेच ऍक्सेस बार बद्दल तुमच्या डोक्यात जे जे काही प्रश्न आहेत, जे तुमचे आले त्याच्यावर अंदाज आलेला आहे मला. सो लेट्स टॉक अबाउट ऍक्सेस बार्स इन स्पेसिफिक. काय करतं ऍक्सेस बार्स? माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण ह्युमन लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचे असे हे 4 एरियाज आहेत. ओके. सगळ्यात पहिला एरिया आहे अर्थातच आपली हेल्थ, आपली शारीरिक तब्येत, आपली मानसिक तब्येत आणि आपली भावनिक सुद्धा तब्येत. आपलं शरीर, मन आणि इमोशन्स ह्या सगळ्या जर सुदृढ असतील, ताळ्यावर असतील, तर हेल्थचा जो क्वोशंट असतो तो परफेक्ट असतो. सेकंडली आपल्याला लागते जगण्यासाठी ती म्हणजे वेल्थ. वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाही म्हणता येणार, तर सगळ्याच प्रकारची समृद्धी, ज्याला आपण आपल्याकडे अष्टलक्ष्मी असं म्हटलं जातं. सो त्याच्यामध्ये धनलक्ष्मी पण असते, धान्यलक्ष्मी पण असते. सगळ्या प्रकारचा अबंडन्स, आयुष्यातली एकंदरीने सगळी असलेली वेल्थ, मग तो प्रत्यक्ष पैसा असो, दागदागिने असोत, जमीन किंवा ऍसेट्स असोत, फिक्स्ड असेट्स असोत, या सगळ्याच गोष्टी मिळून होतो आपला वेल्थ हा एरिया. याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला हेरिडिटरी मिळतात, शिवाय काही गोष्टी आपण प्रोफेशनली जे काही करत असतो त्यातनं आपण कमवत असतो आपल्या आयुष्यामध्ये. सो आपलं प्रोफेशन हा सुद्धा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यासाठी हे सगळं आपल्याला लागतं, हा खटाटोप ज्याच्यासाठी असतो, ते म्हणजे आपलं कुटुंब, आपलं परिवार, आपले नातेसंबंध. ओके. सो हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन या 4 पिलर्स वरती ह्युमन लाईफ डिपेंडंट आहे. ह्या आपल्याच गरजा आहेत सगळ्या. पृथ्वीवर असलेल्या इतर कोणत्याही स्पेशीला एवढ्या काही डिमांड्स नाही आहेत जेवढ्या आपल्याला आहेत. ओके. सो या हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन या 4ही एरियाज वरती ऍक्सेस बार्स ही मोडॅलिटी पूर्णपणे काम करत असते. या 4 ढोबळ सांगते, ह्याच्याखेरीज बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ऍक्सेस कव्हर करत असतं, ज्या ऍक्सेस हील करत असतं. ओके. म्हणजे नक्की काय करतो आपण, ऍक्च्युली काय करतो आपण, तर 32 एनर्जी पॉइंट्स आहेत आपल्या खांद्याच्या वरच्या भागात. या पूर्ण भागामध्ये एकूण 32 एनर्जी पॉइंट्स आहेत. या एनर्जी पॉइंट्सना टच करून त्या एनर्जी मधले ब्लॉक्स काढून टाकले जातात. ओके. इट्स अ टच थेरपी. त्यामुळे जसं दीपालीने विचारलं की ही ऑनलाईन शिकण्याची थेरपी नाहीये, हे प्रत्यक्षच शिकावं लागतं. आणि सेशन दुसऱ्यांना आपण देतो तेव्हा सुद्धा ती प्रत्यक्ष ती व्यक्ती समोर असावी लागते बार्स रन करण्यासाठी. हे 32 पॉइंट्स जे आहेत ते रन करण्यासाठी. ओके. बार्स म्हणजे काय हेही आपण बघणार आहोत, डोंट वरी. या पॉइंट्सना टच करून तिथे ऊर्जा प्रवाहित केली जाते.
एनर्जी फ्लो केली जाते. आणि जसं जसं आपण त्या एनर्जीला फ्लो करतो समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा आपल्या आपल्या बार्स रन करत असताना सुद्धा, तसं तसं त्या त्या ठिकाणी जे काही ब्लॉक्स साचलेले आहेत, साठलेले आहेत, स्टक झालेल्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या रिलीज व्हायला सुरुवात होते. जेव्हा हे व्हायला सुरुवात होते तेव्हा या पॉइंट्स मधून जे आपल्याला खरं तर मिळायला हवं, आयडियली आपल्याला जे मिळायला हवं ते म्हणजे आपलं स्वास्थ्य, आपली प्रगती, आपल्या समोर येणाऱ्या संधी, आपलं यश, संपत्ती, समृद्धी, एक हॅपी लाईफ बेसिकली, याचा ओघ सुरू होतोय. हॅपी सक्सेसफुल लाईफ जगायला सुरुवात होते. ज्या ज्या गोष्टींमुळे आताही आपण जगतो आहोत आणि 60-70% आपण आनंदी सुद्धा असू शकतो. 30-40% गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध सुरू आहेत किंवा थोड्या जास्त चांगल्या झाल्या तर अजून बरं वाटेल, या दोन्हीपैकी कुठेतरी असतं. सो हा जो रेशो आहे, आपलं आयुष्य आपल्या मनासारखं आणि आनंदाने जगता येणं, हे ऍक्सेस बार्सच्या मदतीने खूप फास्ट सुरू होतं. हिलिंग हेच करतं, कोणतीही मोडॅलिटी घेतली तरी. त्याच्यात ऍक्सेस बार्स म्हणजे रॉकेट आहे. जर इतर हिलिंग मोडॅलिटीज ट्रेन आहे, कार आहे किंवा बैलगाडी आहे असं जर असेल तर ऍक्सेस बार्स हे रॉकेट आहे. ओके, सो दिस इज वेअर वी आर. आणि हे कसं होतं सगळं तर सहज आणि आनंदाने व्हायला सुरुवात होते. सहज का? कारण जो बार्स रिसीव्ह करतोय, जी व्यक्ती बार्स रिसीव्ह करणार आहे, तिला त्या त्या बार्स रिसीव्ह करण्याखेरीज दुसरं काहीही करावं लागत नाही. कुठल्याही प्रकारची साधना अपेक्षित नसते, कुठल्याही प्रकारचं पथ्य अपेक्षित नसतं. अर्थातच आपण त्यांना काही छोटी छोटी टेक्निक्स देतो, पण त्याच्या खेरीज पॅसिव्हली त्यांचं हिलिंग होत असतं. यामुळे होतं काय की त्याला एफर्ट्स काही करायचे नाहीयेत, ते न करताही त्याच्या आयुष्यात या चारही एरियाज मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरुवात होते. सी, जेव्हा हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन याबद्दल आपण बोलतो ना, तर यातला कुठलाही एक भाग विस्कटायला सुरुवात जर झाली तर ऑटोमॅटिकली उरलेल्या 4 भागांमध्ये पण त्याचे पडसाद दिसायला लागतात, त्याचा परिणाम दिसायला लागतो. ओके, हे कधीच ना असे वॉटर टाईट कंपार्टमेंट नसतात, कधीच नसतात. जर हेल्थ खराब होत असेल तर डेफिनेटली तुमच्या प्रोफेशनवरचा फोकस हल्लेला असतो, रिलेशनशिप वरती परिणाम होतो आणि देन इव्हेंच्युअली आपण वेल्थच्या एरियामध्ये सुद्धा मागे पडायला लागतो. किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये जर स्ट्रेस असेल तर ऑटोमॅटिकली हेल्थ अफेक्ट होणार, रिलेशन्सना वेळ देता येणार नाही, तिथे असमाधान येऊ शकतं. प्रोफेशनल ग्रोथ जर स्टक झाली असेल, ती जर अडखळत असेल तर तुमच्या सांपत्तिक स्थितीवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. सो हे कधीच असे इंडिपेंडेंट नसतात. एक गडबडलं ना की उरलेल्या तिघांमध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होते. याचा अर्थ दुसरा असा आहे की एक सुधारायला जर लागलं तर उरलेल्या तिघांमध्ये सुद्धा सुधारणा व्हायला पण सुरुवात होते. इट इज ऑल कनेक्टेड. लाईफ आपलं जे काही आहे ते पूर्ण जे सर्कल असतं, सर्कल ऑफ लाईफ, हे कनेक्टेड आहे. सो हे झालं म्हणजे आपण स्टोरीची, सिनेमाची स्टोरी मला अगदी 2 वाक्यात सांग असं कोणी म्हणाल्यानंतर जेवढं 2 वाक्यात सांगतो ना तेवढंच आहे. अजून असली सिनेमा अभी स्टार्ट होगा. ओके, सो ऍक्सेस बार्स नक्की काय आहे आणि काय काय करतं हे अजून सविस्तर बघूया. कोणाकोणासाठी ऍक्सेस बार्स आपण करू शकतो? ऍक्सेस बार्स कोणासाठी म्हणाल तर सगळ्यात पहिलं स्वतःसाठी. आपण आपले आपले बार्स सुद्धा रन करू शकतो. जेव्हा तुम्ही 1 दिवसाचा हा क्लास अटेंड करता त्यानंतर तुम्ही स्वतःचे बार्स सुद्धा रेग्युलरली रन करू शकता. सो ऑब्विसली मला माझे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले तर नथिंग लाईक इट. दुसऱ्यांचे करता आले तर छानच आहे, राईट? यंग अँड ओल्ड, वेन आय से दिस, कुठल्याही वयोगटातल्या लोकांसाठी ऍक्सेस बार्स देता येतात. अक्षरशः कुठल्याही वयोगटातल्या, देर आर नो बॅरियर्स. प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ऍक्सेस बार्स रन करता येतात. ओके, सो याला बघा म्हणजे पथ्य किंवा हे याला चालणार नाही असं काहीच नाही. नॉट ओनली दॅट, अगदी लहान बाळांसाठी तुम्ही फोटोमध्ये जर बघितलं तर त्या बाळाचं वय कदाचित 2 वर्ष वगैरे असेल. एवढ्या लहान वयाच्या बाळांना सुद्धा ऍक्सेस बार्स रन करता येतात. नॉट ओनली दॅट, अशा लहान वयाची मुलं सुद्धा ऍक्सेस बार्स रन करायला शिकू शकतात. आपला जो कोर्स होतो ऍक्सेस बार्सचं जे सर्टिफिकेट आहे ते लहान वयाच्या मुलांना सुद्धा करता येते. ओके, दॅट मीन्स ऍक्सेस बार्स इज फॉर एव्हरीबडी. की कुठल्याही व्यक्तीला ऍक्सेस बार्स डेफिनेटली चालू शकतो. ठीक आहे, नॉट ओनली दॅट, ऍक्सेस बार्स हे प्राण्यांना सुद्धा चालतात.
जसे बार्स आपण आपले रन करतो, माणसांचे रन करतो, तसेच प्राण्यांचे सुद्धा बार्स रन करता येतात. ओके. ऍक्सेस बार्सचा वापर कसा करायचा, कुठल्या कुठल्या सिच्युएशन्स मध्ये करायचा, तर जसं मी म्हटलं तसं कोणत्याही वयोगटासाठी हे योग्य आहे. अगदी लहान बाळापासून ते अतिवृद्ध, काही वेळेला बेडरिडन पेशंट असतात ज्यांच्या फॅमिलीजमध्ये, की बाकी काही नाही झालंय पण वय वाढतंय त्यामुळे आलेला विकनेस आहे, किंवा वेगवेगळे आजार सुद्धा त्या वयामध्ये वाढायला लागतात. कधी विस्मरण होणं, किंवा हातापायांना थरथर सुटणं, पार्किन्सन पर्यंत ज्या गोष्टी जाणं, कंट्रोल न राहणं ऍक्शन्स वरती, असे अनेक, म्हणजे 65-70च्या पुढे जे जे काही म्हणून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीमध्ये दिसतं, त्या सगळ्या कंडिशन्स वरती ऍक्सेस बार्स छान रिझल्ट देऊ शकतं. अर्थातच तेवढे पेशन्स ठेवायला हवे आणि कन्सिस्टंटली तेवढी सेशन्स दिली गेली पाहिजे. ओके. स्त्री, पुरुष, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, मी ऑलरेडी सांगितलं की या सर्वांना हे चालणारं आहे. कोणतेही मानसिक किंवा शारीरिक आजार ज्यांना आहेत, ओके, मानसिक आजार सुद्धा, म्हणजे अगदी डिप्रेशन आहे, निराशा आहे, ओव्हर थिंकिंग आहे, पुढच्या स्लाइड मध्ये अजून सविस्तर घेतलंय मी ते. सो कुठल्याही प्रकारचे ओसीडी आहे, ओसीडी हा सुद्धा बरेचदा खूप कॉमनली दिसून येणारा त्रास आहे. तसंच शारीरिक आजार सुद्धा. सो शारीरिक आजारांमध्ये ना काही डिसऑर्डर पण असतात ज्या लाईफस्टाईलमुळे झालेले असतात, आणि काही डिसिजेस असतात. बरोबर आहे. आपल्या डिसऑर्डर्स मध्ये काय काय धरू शकतो आपण, जसं थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, या सगळ्या किंवा ऑटो इम्युन डिसिजेसचं सुद्धा हल्ली प्रमाण वाढताना दिसतंय. पूर्वी नव्हतं इतकं सहजपणे हे ऐकायला यायला लागले की ऑटो इम्युन डिसीज झालाय, आणि त्याच्यावर अनफॉर्च्युनेटली मॉडर्न मेडिसिन कडे या गोष्टींवर औषध नाहीये. थायरॉइड झाला तर त्याला गोळी घेत राहा, बीपी असेल तर गोळी घेत राहा, डायबिटीज असेल तर गोळी घेत राहा, हेच उत्तर दिलं जातं, आणि दॅट इज व्हॉट वी सी अराउंड. या सगळ्या कंडिशन्स मध्ये ऍक्सेस बार्स तुम्हाला मदत करू शकतात. वेन आय एम सेइंग दिस, प्लीज नोट, ऍक्सेस बार्स हे कुठल्याही वैद्यकीय उपचारांना ऑल्टरनेटिव्ह, पर्यायी नाही. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिशनर व्हाल, तुम्ही जेव्हा हे शिकाल आणि लोकांसाठी वापराल किंवा स्वतःसाठी वापराल, तेव्हा मेडिसिन्स त्यांच्या जागी आहे आणि एनर्जीचं काम जे काही आहे ते त्याच्या जागी आहे. दोन्हीची गल्लत नाही करायची. मेडिसिन्स बंद कर, ऍक्सेस बार्स घे, मस्त होणार, असं अजिबात नसतं. मेडिसिन्स कोणी कमी करायची? डॉक्टर्स. तो आपला अधिकार नाहीये. जसं एनर्जीच्या बाबतीत ते त्यांनी बोलणं बरोबर नाही, तसंच आपण त्यांच्या एरियामध्ये दखल देणं बरोबर नाही. जेव्हा गरज होईल, जेव्हा त्या पेशंटचं शरीर सांगायला लागेल, क्लायंटचं शरीर सांगायला लागेल की बीपी नॉर्मलला आलेले, गोळीची गरज नाहीये, डॉक्टर्सना ठरवू दे. पण आपण कधीच क्लायंटला सांगत नाही की गोळीच्या ऐवजी, औषधांच्या ऐवजी, मेडिकल ट्रीटमेंटच्या ऐवजी यातलं काहीही कर. नो. ओके. पण हॅव्हिंग सेड दॅट, अशी कोणतीही फिजिकल, मेंटल आणि इमोशनल कंडिशन जरी असेल तरी ह्या व्यक्तीला ऍक्सेस बार्स देता येऊ शकतात. ठीक आहे. भावनिक आघात झालेल्या व्यक्ती ज्या खूप ट्रॉमाला सामोऱ्या गेलेल्या आहेत आयुष्यामध्ये, अगदी जवळच्या लोकांचा मृत्यू बघावा लागणं, किंवा आयुष्यात कुठल्या तरी कारणाने एकटं पडणं, डिवोर्स सारख्या केसेस, किंवा मागच्या पिढीतले किंवा पुढच्या पिढीतल्या मुलांचे मृत्यू बघावे लागणं, कदाचित फायनान्शियल आघात सुद्धा असतात, फसवले गेलेले असतात, या सगळ्या प्रकारच्या ट्रॉमामध्ये जे जे अडकलेले आहेत, ते काही वेळेला हा रिग्रेट सुद्धा असतो की आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात शेवटच्या दिवसात फार काही करता आलं नाही, पुरेसे प्रयत्न करता आले नाही, तेवढा वेळच मिळाला नाहीये, किंवा उपायच नव्हता. असे कोणत्याही प्रकारचे इमोशनल ट्रॉमा जर त्या व्यक्तीला सहन करावे लागत असतील आजही, तर या ट्रॉमा मधनं बाहेर पडायला ऍक्सेस बार्स 100% मदत करू शकतो. ओके. गंमत काय असते, जेव्हा हे एवढं सगळं ऐकल्यानंतर खूप साऱ्या कदाचित तुमच्या डोक्यात अशा व्यक्ती आपल्याच कुटुंबात असतात ना, अशी माणसं आले असतील, इमिजिएटली प्रश्न पुढचा हा येतो की अहो पण त्यांचा विश्वास नाही या सगळ्यावरती, तर त्यांना याचा उपयोग होईल का? तर येस, थँकफुली ऍक्सेस बार्स वर विश्वास किंवा हिलिंग वर सुद्धा विश्वास नसेल तरीही त्या व्यक्तीला सुद्धा रिझल्ट येऊ शकतात. हे ना मी नेहमी देते ते उदाहरण आहे की ग्रॅव्हिटीवर माझा काही विश्वास नाहीये, म्हणून जरी मी वरनं उडी मारली आणि मी मनात म्हटलं की मी खाली नाही पडणार, मी वरती तरंगेन, तरी तसं काही होणार नाहीये. गुरुत्वाकर्षण हे माझ्या विश्वासावर अवलंबून नाहीये.
एक्झॅक्टली तसंच ऍक्सेस बार्स मधनं मिळणारं हिलिंग हे माझ्या विश्वासावर अवलंबून नाही. ओके, जरी माझा विश्वास असो नसो, मी जर सेशन व्यवस्थित घेतलं, सेशन घेण्यामध्ये जर नीट कोऑपरेट केलं, तर मला त्याचे रिझल्ट दिसणारच आहे. भले ते मला कळणार नाहीत, कदाचित मी मान्य नाही करणार, कारण माझा विश्वास नाही ना, असं काही होऊच शकत नाही. पण आजूबाजूच्या मंडळींना डेफिनेटली समजतं की येस, चेंजेस होत आहे. ओके, आपल्यालाही कळत असतं, मान्य व्हायला कदाचित थोडा वेळ लागू शकतो. सगळ्यात शेवटचा पॉइंट जो आहे ती ऑल्टरनेटिव्ह थेरपी आहे. त्यामुळे इतर कोणतेही, ऑलरेडी माझी काही औषधं चालू आहेत, माझं बाक रेमेडीज चालू आहे, मी रेकी घेते आहे कोणाकडून, तर इतर त्याच्यासोबत ऍक्सेस बार घेऊ शकेन का? डेफिनेटली येस. दोन्ही गोष्टी हँड इन हँड तुम्ही करू शकता, पॅरलली एकत्रपणे करू शकता. आणि इनफॅक्ट तुम्हाला येणारे रिझल्ट जे आहेत ना, ते समजा 6 महिन्यात येणार असतील, तर ऍक्सेस बारची जोड मिळाली तर 2 महिन्यामध्ये तुम्ही कदाचित ते अचीव करू शकता. ओके, वाय आय एम सेईंग इट, बिकॉज मगाशी म्हटलं तसं इतर मोडॅलिटीज जर बैलगाडी, कार, रेल्वे आहेत, तर ऍक्सेस बार विमान पण नाही, रॉकेट आहे. ओके, त्यामुळे ऍक्सेस बारचं फक्त 45 मिनिटांचं एक सेशन कॅन क्रिएट वंडर्स फॉर यू. ऑब्विसली या इम्प्रेशन मध्ये आपण राहणार नाही आहोत की एका सेशन मध्ये सगळे प्रॉब्लेम सुटतील. सेशन्स मल्टिपल घ्यावी लागतील. प्रॉब्लेम जितका जुना तेवढा उपचार जास्त का. सिम्पल लॉजिक, जे इतर ठिकाणी चालतं ते इथे. पण त्यातनं जे आपण क्रिएट करत जातो, जे क्रिएट होत जातं, आपण करतो नाही, ऍक्च्युली एनर्जी क्रिएट करत असते. जे बेटर लाईफ, आधीच्या स्लाइडवर जसं सांगितलं की जे ब्लॉक्स डिझॉल्व्ह व्हायला लागल्यामुळे जो फ्लो सुरू होतो, तो फ्लो खूप फास्ट होतो ऍक्सेस बार्सच्या मोडॅलिटी सोबत. याचे साईड इफेक्ट्स काय आहेत? सो साईड इफेक्ट सगळ्यात पहिल्या सेशनचा हा असतो की कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येणं बंद होतं, शांत झोप लागायला लागते. ज्या माणसांच्या डोक्यामध्ये विचार थांबता थांबत नाहीत, मला कळतंय सगळं की नको एवढा विचार करायला, पण तरी मला माझा इलाज चालत नाही त्याच्यावरती, असं ज्यांचं असतं त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो विदिन फर्स्ट 2 सेशन्स इटसेल्फ, मोस्टली पहिल्याच सेशनमध्ये. सो साईड इफेक्ट म्हणाल तर कसलंच टेन्शन येत नाही, हा साईड इफेक्ट आहे. आयुष्य खूप सोपं आणि छान वाटायला लागतं, हा साईड इफेक्ट आहे. ओके, नाऊ बार्स 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 रन करायचे म्हणजे नक्की काय करायचं आणि हे काय आहे, काय कुठून आलं हे सगळं. सो बार्सचा इतिहास म्हणाल तर हे दोन जे समोर दिसत आहेत हे ऍक्सेस कॉन्शियसनेस चे फाउंडर्स आहेत. ऍक्सेस कॉन्शियसनेस ही फाउंडेशन गॅरी डगलस यांनी सुरू केली आणि डॉक्टर टेन हिर जे ब्लॅक शर्ट मध्ये आहेत ते त्याचे को फाउंडर आहेत. ऍक्सेस बार्स ही जी मोडॅलिटी आहे ती गॅरीला मला वाटतं 30-32 वर्षांपूर्वी डिव्हिनेशन मध्ये मिळाली आहे. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी यंग मोडॅलिटी. म्हणजे मला वाटतं कदाचित लेटेस्ट मोडॅलिटी आहे जी या जगामध्ये आली आहे. आणि ती येण्यासाठी गॅरींना माध्यम म्हणून निवडलं गेलं. ते चॅनल म्हणूनच काम करत होते त्याच्या आधी. आणि असाच एका चॅनलिंग सेशन मध्येच त्यांना हे 32 पॉइंट्स कुठे आहेत, त्यांना हात लावला की काय होतं, ह्या सगळ्याचं ज्ञान जे आहे ते डिव्हिनेशन मध्ये मिळालं. इट्स नॉट अ ह्युमन क्रिएटेड, इट इज नॉट ह्युमन क्रिएटेड मोडॅलिटी. ती त्यांना गाईड केली गेली आणि त्या चॅनलिंग सेशन मधनं त्यांच्यापर्यंत ती पोहोचवली गेली. देन गॅरीनी स्वतः सेशन्स कंडक्ट करायला सुरुवात केली, मग त्यांनी शिकवायला पण सुरुवात केलं लोकांना. ओके, त्यांनी जेव्हा शिकवायला सुरुवात केलं, फॅसिलिटेटर सर्टिफिकेट्स द्यायला सुरुवात केली. सो आजच्या घडीला जवळपास 173 देशांमध्ये ऍक्सेस बार्स प्रॅक्टिस केलं जातं. आणि जरी हा आकडा एवढा मोठा असला तरी ऍक्च्युअल प्रॅक्टिशनर्स जे आहेत ते 3-3.5 लाखाच्या वर नाहीये. त्यातही फॅसिलिटेटर जे आहेत, म्हणजे माझ्यासारखे लोक जे शिकवू शकतात, ऍक्सेस बारचं सर्टिफिकेशन देऊ शकतात, ते 30,000च्या आत आहे. ओके, कारण ही मोडॅलिटीज तुलनेने तशी नवीन आहे. आणि गेल्या 30 वर्षांमध्ये याचा एवढा सुंदर रिझल्ट गॅरीच्या लाईफमध्ये, डॉक्टर डेनची, आपण क्लासमध्ये हे सगळं खूप डिटेल शिकतो. आज आत्ता एका तासात हे सगळं नाही तुम्हाला सांगत बसणार, कारण आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे मेरे लिए उसमें क्या है. ओके, सो हिस्ट्री जी आहे ती थोडक्यात अगदी 2 मिनिटात सांगायची तर ही अशी आहे. जेव्हा त्यांना डिव्हिनेशन झालं तेव्हा त्यांना फक्त हे 32 पॉइंट्स कळले होते काय आहेत ते. ओके, ते फक्त समजले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये ऍक्सेसचं क्लिअरिंग स्टेटमेंट ऍड झालं.
त्याच्यासोबतच ऍक्सेसची इतर टूल्स आणि टेक्निक्स सुद्धा ऍड झाले. जे दीपालींनी मगाशी विचारलं, बार्स हे पर्सनलीच रन करता येतात, पण इतर टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत, ती आपण काही ऑनलाईन सुद्धा शिकू शकतो किंवा डिस्टन्स वरून सुद्धा वापरू शकतो. सो हे सगळं तुमच्या 1 दिवसाच्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि ते पूर्ण शिकल्याशिवाय तुम्ही घरी जात नसता. ओके, नाऊ काय आहेत हे पॉइंट्स? ओके, ही स्लाइड क्लिअर दिसतीये ना? फक्त मला जरा सांगा अनुपमा. ओके, मुकेश, वैशाली, येस. सो हे पॉइंट्स काय आहेत, काय शिकतो आपण? बार्स शिकतो म्हणजे काय शिकतो? तर हे जे समोर दिसत आहेत ना, हे सगळे ते 32 पॉइंट्स आहेत. त्याच्यापैकी काही पॉइंट्स आहेत एका बाजूला असलेले, म्हणजे काही इथे आहे आणि काही ह्या भागात आहेत, शिवाय काही कपाळावर आणि मानेवर सुद्धा आहे. त्यातले जे समोर दिसत आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉइंट आपण रन करतो तो असतो पॉवर बँड्स. ओके, देन इम्प्लांट बँड्स. इम्प्लांट बँड्स इथे आपल्या आयुष्यामधले, या आयुष्यातले आणि पास्ट लाईफ मधले सुद्धा जे जे समज, गैरसमज इम्प्लांट झालेले आहेत आपल्या थॉट प्रोसेसमध्ये, आपल्या एनर्जीमध्ये, ते सगळे इथे स्टक असतात. ओके, त्याचा पॉइंट आहे तो. त्यानंतर होप्स अँड ड्रीम्सचा पॉइंट आहे, हिलिंगचा पॉइंट आहे, फॉर्म अँड स्ट्रक्चर म्हणजे माझा देह कसा आहे, माझा फॉर्म कसा आहे, माझं स्ट्रक्चर कसं आहे, फिजिकल प्रेझेन्स कसा आहे, त्याच्याशी रिलेटेड पॉइंट आहे हा. टाइम अँड स्पेस. ओके, जेव्हा ऍक्सेस बारच्या क्लासमध्ये आपण शिकतो टाइम अँड स्पेस मध्ये काय काय गंमत जमत करता येते, फक्त या 2 पॉइंट्सना हात लावून काय काय करू शकतो हे जेव्हा समजतं आणि हे जेव्हा तुम्ही वापरायला लागाल तेव्हा जे काय होतं ते तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स असेल तो. ओके, देन कम्स कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इथून पुढचे काही जे पॉइंट्स आहेत ना, ते ऍक्च्युली प्रॅक्टिकल लाईफमध्ये जिथे जिथे आपल्याला छोटे छोटे अडथळे येतात, म्हणजे हे जे पहिले होते हे सगळे खूप लार्ज लेवलचे आणि तसं बघायला गेलं तर डेफिनेट नाहीये. ओके, टँजिबल आहे. कम्युनिकेशन मध्ये काय काय येतं तर ज्यांना बोलताना अडथळे येतात, स्वतःला व्यक्त करण्यामध्ये अडथळे येतात, किंवा लहान मुलं ज्यांना स्टॅमरिंगचे इश्यू असतात, तोत्र बोलतात काही मुलं किंवा खेचत खेचत बोलतात, या सगळ्या केसेसमध्ये कम्युनिकेशनचा जो पॉइंट आहे दॅट हेल्प्स. मनी सांगायची गरज नाहीये. सो अवेअरनेस हा एनलाइटनमेंट लेवलचा अवेअरनेस म्हणता येईल. कंट्रोल एकंदरीतच माझ्या आयुष्यावर माझा स्वतःचा असलेला आणि मी मिळवू पाहत असलेला, असे दोन्ही प्रकारचे कंट्रोल असतात. काही व्यक्तींच्या बाबतीत कंट्रोल माझा नाहीच आहे, मला दुसरेच डिसाईड करतात मी काय करायचं आणि कसं करायचं. किंवा काही व्यक्तींच्या बाबतीत हेही असतं की मलाच सगळं कंट्रोल करायचंय, मग ते स्वतःचं पण आयुष्य कंट्रोल करायला बघतात आणि इतरांचं सुद्धा. हे दोन्ही दोन्ही दोन टोक आहेत ना, इट्स नॉट बॅलन्स्ड. सो त्यामध्ये बॅलन्स घेऊन येण्यासाठी जिथे योग्य तिथे येस, मला दुसऱ्यांचं आयुष्य कंट्रोल करण्याची गरज पण असते, काही वेळेला मला दुसऱ्यांकडनं काही ऐकून घ्यायची गरज पण असते, पण कोणत्याही एका टोकाला जाऊन बसणं हे हेल्दी नाही. सो तो जो इक्विलिब्रियम साधला गेला पाहिजे तो कंट्रोलच्या पॉइंटमुळे साधता येतो. क्रिएटिव्हिटी हा अगेन ज्यांचा क्रिएटिव्ह फील्ड मधलं कोणत्याही प्रकारचं, मला माहिती आता या सेशन मध्ये इंटेरियर डिझायनर्स आहेत, ब्युटिशियन्स आहेत, लेखक आहेत, सिंगर्स आहेत. ओके, सो कोणत्याही प्रकारचं क्रिएटिव्ह काम जे जे जिथे आयडियाज लढवावे लागतात त्यासाठी क्रिएटिव्हिटीचा पॉइंट रन करणं इज ब्लेसिंग. Then creating connections, very simple. Creating life forms, again something related to creativity. Creating life forms हे more of personal relationships बद्दल आहे. ओके, आणि क्रिएटिव्हिटी हे इथून येणारी जी क्रिएटिव्हिटी आहे त्याबद्दल. सर्कल ऑफ मॅनिफेस्टेशन, एक प्रश्न मग आजच्या प्रश्नांच्या लिस्ट मध्ये आला होता की मॅनिफेस्टेशन साठी ऍक्सेस बार्स काय करू शकतो, कॅन इट हेल्प? मॅनिफेस्टेशनचा पॉइंटच आहे ऍक्सेस बारच्या 32 पॉइंट्स मध्ये. हे सगळे विचार करा की काइंडनेस, ग्रॅटिट्यूड, पीस अँड काम हा जो शेवटचा पॉइंट आहे तो खूप म्हणजे जे मी म्हटलं ना की झोप लागायला सुरुवात होते किंवा स्ट्रेस निघून गेलाय, टेन्शनच येत नाहीये कसलं, त्या सगळ्याची बटणं ही काइंडनेस, ग्रॅटिट्यूड, पीस आणि कामच्या ठिकाणी आहेत. ओके, ती स्विच ऑन केली की तिथले ब्लॉक्स निघायला सुरुवात झाली. यू ऍक्च्युली फील दॅट कामनेस. आपल्याला काय वाटतं माहिती, कानांना ऐकायला येत नाहीये म्हणजे शांतता,
कानांना जी जाणवते तेवढीच शांतता, हे आपल्याला ती मिळाली तरी खुश होतो आता आपण, असं झालंय. पण खरी शांतता जी इथे जाणवते आपल्याला, ती पीस अँड काम या लेवल खाली येऊ शकते, जी या पॉइंट्सना रन केलं तर समजतं. ओके. नाउ, जे जे प्रश्न तुम्ही विचारले होते, तर आता लक्षात येत आहे, मी जेव्हा म्हटलं की हे सेल्फ साठी पण वापरू शकतो आपण, स्वतःसाठी सुद्धा वापरू शकतो. जो कोर्स आहे तो तुमचा प्रॅक्टिशनर कोर्स आहे. तुम्ही तो, त्याचं जे तुमचं लायसन्स तयार होतं आणि सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, त्याच्या योगे तुम्ही प्रोफेशनली प्रॅक्टिस करायला सुरुवात करूच शकता. ज्यांना ती नाही करायची त्यांनी सुद्धा विचार करा की हे एवढे जर ब्लॉक्स मी रोजच्या रोज माझे क्लिअर करत राहिले, अँड दॅट टू फॉर लाईफ टाइम्स, नॉट जस्ट दिस वन लाईफ टाइम. ऍक्सेस बार्स हे फक्त एका आयुष्यावरच्या ब्लॉक्सवर काम नाही करत. ऍक्सेस बार्स हे तुमच्या मागच्या हजारो जन्मांमध्ये जे जे काही साठत गेलंय त्या सगळ्यावर काम करत. ओके. सो या सगळ्या एरियाज मध्ये जन्मानुजन्म मी जे काही ब्लॉक्स जमा करत गेले आहेत, ते सगळे जर डेली काम करत, फार तर फार 45 मिनिटाच्या वर याला वेळ लागत नाही. 45 मिनिटं मिनिमम सेशन आपलं आपलं जरी रन करता आलं आणि हे सगळं जर क्लिअर करता आलं, तर आनंदने जो प्रश्न विचारला होता की आय विल बिकम अनस्टॉपेबल, राईट. मल्टिपल सेशन्स केल्यानंतर, आपली आपली केल्यानंतर डेफिनेटली आपण अनस्टॉपेबल होणार आहोत. कारण ह्याच्या खेरीज या सगळ्यातनच माझ्या हेल्थ वेल्थ रिलेशन प्रोफेशन मध्ये प्रोग्रेस दिसणार आहे. जो काही बॅलन्स यायला हवा तो ह्या सगळ्यातनच कुठेतरी ढळलेला आहे ना, याच्यातच कुठे कुठे इश्यूज आहेत, म्हणून तिथे गडबड झाली आहे, राईट. काय काय कव्हर करता येईल आणि थोडा टेक्निकल भाग जो काही आहे की किती सेशन्स घ्यावी लागतात, कसं करावं लागतं वगैरे, त्याबद्दल बोलूया. हे तुम्ही दिलेले जे प्रश्न होते त्यातले मोजके प्रश्न मी घेतले तिकडे. काही प्रश्न पुढच्या स्लाइडवर पण आहे. सो ऍक्सेस बारची किती सेशन्स घ्यावी लागतात. ग्रुपवर एक खूप छान कमेंट आली होती, आनंदनेच केली होती की 20 सेशन्स घेतल्यानंतर जे काही होतं ते परमनंट होतं. सो द थिंग इज, ऍक्सेस बार्स मध्ये जे जे काम होतं पहिल्या सेशन पासूनच ते परमनंटच व्हायला सुरुवात होते. सो एकदा एक प्रॉब्लेम, लेट्स से मनी इश्यूज मधला एक ब्लॉक तुमचा रिझॉल्व्ह झाला, ओके, मग तो एका सेशन मध्ये झाला, 2 सेशन मध्ये झाला, मे बी 4 सेशन मध्ये झाला, बिकॉज त्याचं मूळ गुट किती खोलवर गेलेलं आहे ते माहित नाही आपल्याला. जेव्हा तो क्लिअर होतो तेव्हा तो परमनंटली सगळ्या लाईफ टाइम्स मधून निघून गेलाय. ओके. त्यामुळे पुढे तो आयुष्यात कधीच तुम्हाला अनुभवायला येणार नाही. दॅट मीन्स ऍक्सेस मध्ये जी काही प्रोग्रेस होते तिथून तुम्ही पुन्हा मागे खालच्या स्टेपला कधीच जाऊ शकत नाही. हेच रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा, क्रिएटिंग लाईफ फॉर्म्स मध्ये सुद्धा, हेच क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत सुद्धा, हेच आपल्या कम्युनिकेशनच्या बाबतीत सुद्धा, हेच आपल्या हेल्थ बाबतीत सुद्धा. सर्कल ऑफ मॅनिफेस्टेशन तर सगळंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये कव्हर. सो ऍक्सेस बार्स मध्ये जे जे रिझल्ट क्रिएट व्हायला सुरुवात होते ना, ते सुरुवात झाल्यानंतर परत अंडू होत नाहीत. कंट्रोल झेड हे बटन नाही आहे ऍक्सेस बार्स मध्ये. ओके. येस, डेफिनेटली एका सेशन मध्ये हे होणार नाही. 4, 5, 6, 7, आयडियली 20 सेशन्स इज द मोस्ट आयडियल. सो जे ऍक्च्युली अनस्टॉपेबल, हा शब्द मला एवढा आवडला ना, मला ते गाणं सुद्धा आठवतं, आय एम अनस्टॉपेबल. एवढं सुंदर गाणं आहे ते. ऍक्च्युली आपण ती स्टेज लाईफ मध्ये अनुभवायला सुरुवात करतो. येस. ओके. सो हा कायमस्वरूपी उपाय आहे का, त्याचं उत्तर ऑलरेडी दिलं. जेवढी सेशन्स आपण स्वतःवर रन करू, स्वतः करणं शक्य नसेल तर निदान दुसऱ्यांकडनं, जे प्रॅक्टिशनर झालेले त्यांच्याकडनं रिसीव्ह करू, तर तुमचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते कायमस्वरूपी दूर व्हायला सुरुवात होते. ऍक्सेस बारचं ज्याचं त्यानेच घ्यायला हवं. एवढं एक त्याच्यामध्ये आहे की माझ्या घरातल्या कोणाला तरी प्रॉब्लेम आहे, माझ्या नवऱ्याला, माझ्या बायकोला, मुलांना, मी घेऊन चालेल का, तर नाही. बार्स ज्याचे त्याचे त्यालाच रन करायचे आहे. ऍक्सेस बार्स हिलिंग हे वेगवेगळ्या व्यक्तीकडून घ्यावे असं काही असतं का, असं अजिबात काही नाहीये. तुम्ही एकाच प्रॅक्टिशनर कडून घ्या, वेगवेगळ्या प्रॅक्टिशनर्स कडून घ्या. सो गंमत म्हणजे ऍक्सेस बार्सचं हे जे 45 मिनिटांचं सेशन आहे ना, याच्यात हे सगळे पॉइंट्स ठराविक क्रमाने, जसे गॅरींना गायडन्स मध्ये सांगितले गेले त्याच क्रमाने रन करायचे असतात. सो इथे ना काहीही कस्टमायझेशन नाहीये. लेट्स से एखाद्या सिच्युएशन मध्ये एखाद्या व्यक्तीला अमुक एक आजार आहे,
त्याच्यासाठी आपल्याकडे ती व्यक्ती आली आहे, मला बार्स रन करून घ्यायचे आहे हे म्हणण्यासाठी, तर त्याचा मनी पॉइंट रन करायचा नाही का? डेफिनेटली करायचं. हे सगळे पॉइंट्स जेवढे दिलेले आहेत समोर, ते सगळे पॉइंट्स त्याचे रन करायचे. याचं कारण असं की आपल्याला दिसताना त्याचा एक प्रॉब्लेम समोर दिसतोय, जो हेल्थ रिलेटेड आहे, जो त्याने आपल्याला सांगितलाय. बट बॅकएंडला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या आहेत, एनर्जी लेवलला घडल्या असतील, या लाईफ टाईम मध्ये किंवा मागच्या लाईफ टाईम मध्ये घडल्या असतील, यातलं काहीही ना त्याला माहितीये ना आपल्याला माहिती. आणि जोपर्यंत कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट कॉज आपण शोधून काढत नाही, तोपर्यंत होणारे उपचार हे वरवरचेच राहतात. परत सांगते हा, जोपर्यंत कोणत्याही प्रॉब्लेमचे रूट कॉज पर्यंत जाऊन उपचार होत नाहीत, तोपर्यंत जे काही ट्रीटमेंट होते, जे काही उपचार हिलिंग जे होईल ते वरवरच होणार. तो प्रॉब्लेम काही काळाने परत समोर येणारच. ओके, म्हणून ऍक्सेस बार्सचा फायदा का आहे, परमनंट का रिझल्ट येतं, बिकॉज आपण ह्याच्यात कुठलीच कॉम्प्रोमाइज करत नाही ना काही कस्टमायझेशन करत. सगळे 32 पॉइंट्स 45 मिनिटांच्या सेशन मध्ये दिले गेलेच पाहिजे, द्यायचेच आहे. ओके, म्हणून मला माहिती आहे तशा काही व्यक्ती पुण्यात का मुंबईत कुठे आहेत मला आता आठवत नाही, की ते टेस्टर सेशन सारखा एक काहीतरी प्रकार रन करतात 20 मिनिटामध्ये फक्त काही ठराविक पॉइंट्स. टेस्टर सेशन असं नाव दिलेलं आहे. डोंट गो फॉर इट, बिकॉज तुम्हाला माहिती नाहीये ना मला माहिती आहे ऍज अ प्रॅक्टिशनर की प्रॉब्लेमचं रूट कॉज कुठे आहे. त्यामुळे एक सेशन ते टेस्टर सेशन घेतल्यानंतर पुढचे 8-15 दिवस छान जातीलच, कारण त्या बार्सचा इफेक्ट येणारच आहे, पण मूळ प्रॉब्लेम जाणार नाहीये. ओके, सो फक्त वेळ वाया जातो, पैसा वाया जातो, माईट ॲज वेल जी ट्रीटमेंट करणार आहात तर ती पूर्णच करा. ज्या अर्थी तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ऍक्सेस बार्स पोहोचलंय, त्या अर्थी तुम्ही ते चूज केलेले, तुम्ही याच्याबद्दल ऐकणं चूज केलं, तुम्ही हे समजून घेणं चूज केलेलं. अगेन आय एम जस्ट बिंग अ फॅसिलिटेटर हिअर, जस्ट अ मीडियम. ओके, इफ दॅट इज सो, असं जर आहे की हे तुम्हीच चूज केलेलं आहे, तर मग त्याचा पुरेपूर छान वापर करून घ्या आणि आयुष्य लिटरली मी म्हणते तसं अपग्रेड करून घ्या. ओके, सो कम्प्लीट करा जे सुरू केलंय आता, आज या क्षणी जे सुरू झाली आहे ना तुमची हिलिंगची प्रोसेस, ती कम्प्लीट करा. भले त्याला काही काळ लागू शकेल, जे लागेल, पण ती कम्प्लीट करा. ओके, सो सेशन्स कोणाकडून घ्यायचं याला काहीही लिमिटेशन नाही. बार सेशन घेतल्याने होऊ घातलेली वाईट घटना टळू शकते का, किंवा तिची तीव्रता कमी करता येते का? सो वाईट घटना, हा प्रश्न खूप छान होता. वाईट घटना जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतो किंवा होणार असतात, आपल्या पत्रिकेत सुद्धा काही वेळेला काही योग आहेत असं लिहिलेलं असतं. हे सगळं जे काही आहे ना, चांगलं असो का वाईट असो, हे आपणच चूज पण केलेलं असतं आणि आपणच अट्रॅक्टही करत असतो. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा साधा सोपा नियम आहे की जे माझ्या आत आहे तेच माझ्या बाहेर असणार आहे. ठीक आहे, दॅट मीन्स जर त्या बाहेर होऊ शकणार असलेल्या इन नियर फ्युचर और फार फ्युचर जे काही होऊ शकणार आहे, त्या गोष्टींची बीज कुठेतरी माझ्या एनर्जी मध्येच आहे. सो ऍक्सेस बार्सच्या मदतीने त्या बीजांपर्यंत जर पोहोचता आलं, त्यांना जर हील करता आलं, तर येस डेफिनेटली त्याचा पुढचा जो काही परिणाम होऊ शकणार आहे तो कमी करता येईल किंवा टाळताही येऊ शकतो. माझ्या पत्रिकेत अमुक अमुक योग आहे, सलग जर हिलिंग वर काम केलं, सलग जर मोडॅलिटीज वर काम केलं, सलग जर बार्स रन केले विथ अ क्लिअर फोकस की येस मला यातनं बाहेर पडायचं. सो ह्याच्यात थोडासा जेव्हा आपण क्लासमध्ये बसतो ना, हे खूप छान सांगता येतं, बिकॉज इथे ना फ्री विलचा भाग असतो. सो इट इज लॉ ऑफ अट्रॅक्शनच्याही पुढचा जो टप्पा आहे फ्री विल, त्याचा बराचसा भाग आहे. सो क्लासमध्ये हे खूप छान सविस्तर देता येतं आन्सर. इकडे आता अगदी थेट उत्तर सांगायचं तर हो, हे शक्य आहे. येऊ घातलेलं संकट, त्याची तीव्रता कमी करणं, किंवा आता सुद्धा जो काही प्रॉब्लेम सुरू असूच शकतो ना, साडेसाती सुरू आहे, कुठला अमुक तमुक काळ आहे, हे सगळं जे सांगितलं जातं आणि त्याचे परिणाम आपण बघत असतो, ते काही खोटं आहे असं नाही, ऍक्च्युली अनुभवाला पण येतच असतं ते. त्या सगळ्याचे परिणाम जे आहेत ते डायल्यूट करणं हे इथे डेफिनेटली शक्य आहे. ओके, अगेन मगाशी जे सांगितलं तेच, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स या दोन गोष्टी मात्र हव्यातच हव्या. ओके,
मॅनिफेस्टेशन मध्ये काय मदत होते? सो मॅनिफेस्टेशन काय आहे? मॅनिफेस्टेशन म्हणजे माझ्या मनात आलेली गोष्ट जी डिझायर लेवलला आहे ती रियालिटी मध्ये येणं. माझ्या मनात एक इच्छा आहे किंवा एक संकल्प आहे, एक डिझायर आहे, एक वॉन्ट आहे, नीड आहे, जे काही असेल ते सगळं वेगळं वेगळं आहे बरं का. नीड असतात ते आपल्याला पाहिजेतच, वॉन्ट असतात त्या मिळाल्या तर चालेल, डिझायर असतात ती लाईफ टाईम गोल्स असतात. सो या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या कुठे आहेत? आत्ता माझ्या डोक्यात आहेत, माझ्या मनात आहेत, मला ते हवंय. पुढे केव्हा तरी ते अनुभवाला यावं, प्रत्यक्षात यावं असं मला वाटतंय. जेव्हा ते रियालिटीमध्ये येतं, हा जो जर्नी आहे पॉइंट ए टू पॉइंट बी इज मॅनिफेस्टेशन. ओके. आता हे प्रत्यक्षात काय येत नाही, काय आहे मध्ये? सगळे ब्लॉक्स आहेत माझे, जे जे या सगळ्या पॉइंट्सवर ब्लॉक्स आहेत ते सगळे माझे ब्लॉक्स मिळून हा पॉइंट ए टू बी हा जो जर्नी आहे तो करू देत नाहीत मला. जर मी ते ब्लॉक्स काढून टाकायला लागले, त्याच्यावर जर मी काम करायला सुरुवात केली, तर डेफिनेटली येस, हा जर्नी लवकर होईल आणि खूप जास्त इफेक्टिव्हली होईल. मी एवढंच मागितलं होतं आणि एवढं मिळालं, हा अनुभव खूप कॉमन आहे ऍक्सेस बार्स मध्ये, खूप कॉमन आहे. ओके. सो येस, डेफिनेटली इट्स अन अमेझिंग टूल. मी जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवत होते ना, माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुद्धा कोर्स होता, तेव्हा खूपदा क्लायंट्स आणि माझे स्टुडंट्स मला नेहमी हे म्हणायचे की तुम्ही जे जे सांगता ना ते केलं तर रिझल्ट येतात, माहितीये. पण प्रॉब्लेम हा होतो की आमच्याच्याने ते केलंच जात नाही. बिझी होतो आम्ही, आमचं रुटीन खूप ऑक्युपाईड होऊन जातं. सुरुवातीचे काही दिवस छान होतं, पण नंतर नंतर जमत नाहीत गोष्टी. आपण पण घेतलेत ना, सगळ्यांनी घेतलेत हे असे अनुभव, की खूप काही काही सुरू केलं पण नंतर कन्सिस्टंटली टिकवता आलं नाही, कारण वेळ पुरत नाही, कारण रिझल्ट दिसत नाहीत ना. बरेचदा हेही होतं की हा मी करते तर आहे सगळं एकदम जिद्दीने छान मन लावून, पण प्रत्यक्षात एवढं मिळायला पाहिजे तर ते 10% 20% वर कुठेतरी थांबतंय, परत मागे येत आहे, मोटिवेशन नाही मिळत आहे, इन्स्पिरेशन नाही मिळत आहे, आणि मग प्रयत्न सोडून दिले जातात. सो जेव्हा ह्या प्रकारचा फीडबॅक खूप सतत यायला लागला ना, दॅट इज व्हेन आय आस्क्ड युनिव्हर्स की याच्यावर सोल्युशन दे आता काहीतरी. मला हे माहितीये की मॅनिफेस्टेशन पॉसिबल आहे, मागितलं की मिळतं, आस्क बिलीव्ह गिव्ह अँड रिसीव्ह, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण हे सगळ्यांसाठी सोपं करायचं काहीतरी टूल दे मला, तर मला ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल. मला पाहिजे असं काहीतरी. आणि दॅट इज वेन आय गॉट टू नो अबाउट ऍक्सेस बार्स. ऍक्सेस बार्स मध्ये तुम्ही जे विजन बोर्ड करतो आपण, अफर्मेशन करतो, वॉटर टेक्निक करतो, 369, कितीतरी टेक्निक्स आहेत ना. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये केवढी तरी टेक्निक्स आहेत. ही सगळी काहीही न करता मॅनिफेस्टेशन इझिली पॉसिबल होतं. ओके. एफर्टच संपले सगळे. काय होतं ना की हे मी ठरवलंय, ओके, 1 जानेवारीला मी ठरवलंय की ह्या वर्षात मी ह्या अमुक अमुक गोष्टी मॅनिफेस्ट करणार. त्यात माझी हेल्थ असते, माझी इन्कम असतं, माझे सोशल लाईफ असते, सगळं असतं. आणि मग फेब्रुवारी येतो, मार्च येतो, मग हळूहळू ती डायरी कुठेतरी कोपऱ्यात पडते आणि त्या इच्छा आहेत तिथेच राहतात. त्याच्यात एक अजून गोष्ट ऍड होते, ती म्हणजे माझी गिल्ट. ओके. गेल्या वर्षी पण हीच लिस्ट लिहिली होती, गेल्या वर्षी पण हेच झालं, अख्खं वर्ष काही झालं नाही माझ्याच्याने. तीच लिस्ट अजून 4 गोष्टी ऍड करून यावर्षी लिहिलीये. याही वर्षी माझ्याच्याने ते होत नाहीये, याचा अपराधीपणा पण ऍड होतो. बरोबर ना? घेतलेत असे अनुभव? हे काय होतं माहितीये, जेव्हा अपराधीपणा येतो मनामध्ये, तेव्हा तुमची जी फ्रिक्वेन्सी वर जायला हवी, हायर फ्रिक्वेन्सीकडे जायला हवं, त्याच्या जी होतात त्याच्या खाली येतो आपण. जिथे होतो ना सुरुवात करताना त्याच्याही खाली येतो. बिकॉज गिल्ट इज अ व्हेरी हेवी फ्रिक्वेन्सी, व्हेरी हेवी फ्रिक्वेन्सी. ज्याने अपराधीपणाचा कधी अनुभव घेतला असेल तर आठवून बघा, अक्षरशः इथे असं ओझं ठेवल्यासारखं वाटत राहतं. ओके. सो हे सगळेच एफर्ट्स, म्हणजे मला आठवत नाही की ऍक्सेस बार्स माझ्या आयुष्यात आल्यापासून मी अफर्मेशनचा सुद्धा विसरले. आठवतही नाही मी शेवटचं अफर्मेशन कधी केलं होतं, गरजच नाही पडत. बिकॉज नाव डायरेक्ट कनेक्शन चालू झाले, जे सगळ्यांचं होऊ शकतं. सो वेन वी से बार्स बार्स बार्स, हे जे पॉइंट्स आहेत ना समोरचे, जे तुम्हाला दिसत आहेत आता, हे आपल्या डोक्याच्या दोन्ही बाजूला आहे. सो मनीचा पॉइंट समजा इथे एक दिसतोय तुम्हाला, तसाच या बाजूला पण आहे. ओके.
आणि जेव्हा आपण या दोन्ही पॉइंट्सना टच करतो आणि एनर्जी फ्लो करतो, त्याच्यासाठी जे काही करायचं असतं, जे तुम्ही क्लासमध्ये शिकाल ते करायला सुरुवात करतो, तेव्हा या दोन्ही बोटांच्या मधून आपल्या डोक्याच्या आतून इलेक्ट्रिकचा करंट कसा जाताना फील होईल, तेवढा तीव्र नव्हे, एकदम सटल. आणि ज्यांनी रेकी वगैरे केलंय त्यांना माहितीये फ्लो जातो एनर्जीचा, हे आपल्याला इथे फील होतं. दोन्ही बोटांच्या मधनं जाताना ती एनर्जी आपल्याला जाणवते. सो वेन वी कनेक्ट दीज टू पॉइंट्स, हे सगळे जे कोरिलेटिंग पॉइंट्स आहेत ते कनेक्ट केल्यानंतर आतमध्ये जी एनर्जी फ्लो होते ना, दॅट इज कॉल्ड एज बार्स. बार्स रन करणं म्हणजे इथून आणि इथून प्लगिंग करणं आणि एनर्जी फ्लो करणं, सो दॅट मध्ये जे काही ब्लॉक साठले ते रिलीज व्हायला सुरुवात होईल. ओके, जेव्हा आपण शेवटी सेशनच्या शेवटी जेव्हा टेक्निक घेणार आहोत त्याचा एक छोटासा एक्सपिरियन्स तुम्हाला कदाचित घेता येऊ शकेल. आपण तिथूनच आज तिथपर्यंत पोहोचणार आहात तुम्ही. क्लिअर? ओके, सो बार्स म्हणजे काय नक्की लक्षात आलं? सो मला ना खूप छान छान प्रश्न येतात, ऍक्च्युली खूप छान प्रश्न येतात, मला जाम मजा येते. मला आपल्या एका स्टुडंटनी विचारलं होतं की बार्स म्हणजे त्याच्यासाठी मग असे काही बार्स विकत घ्यावे लागतील का, ते टच करून एनर्जी रन करायची असते का? कारण रेकीमध्ये वापरतो ना आपण, वॉन्ड्स वगैरे वापरतो, तर तसं काही असतं का? दॅट वॉज हर इम्प्रेशन ऑफ बार्स. त्याच्या पलीकडे जाऊन बार्स या शब्दाला तर अजून खूप काही काही अर्थ आहेत. कसले बार्स आहेत नक्की, कसला बार आहे हा, इथपर्यंत सुद्धा प्रश्न ऐकले. सो बार्स हे आपल्या एनर्जी फ्लोचा बार, ओके, जो आपण रन करतो आणि ब्लॉक्स रिलीज करायला सुरुवात करतो. इथपर्यंत क्लिअर झालं? खूप फास्ट होतंय नाही ना? ओके, परफेक्ट. कामाक्षी, क्लिअर? येस. नाऊ प्रॅक्टिकली याचे फायदे कुठल्या कुठल्या वयोगटाला कुठल्या कुठल्या एरियाज मध्ये होऊ शकतात ते पण बघूया. ओके, सो अगदी लहान मुलांना सुद्धा जसं मी म्हटलं तसं बार्स रन करू शकतो आपण. सो 1 ते 25 या वयोगटाला मी धरले, लहान मुलं आणि तरुण, कारण त्यांचे बरेचसे जे काही जे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत ना, ते वय जरी वाढलं असलं तरी कॉमन आहेत आत्ताच्या पिढीमध्ये. ज्याच्यामध्ये माइलस्टोन डिले हा जो एक हल्ली खूप शाळकरी मुलांमध्ये दिसून येणारा आणि शाळांमध्ये आयडेंटिफाय केला जाणारा इश्यू आहे. माइलस्टोन डिले म्हणजे प्रगतीच हळूहळू होणं, की 6व्या महिन्यात बाळ रांगायला लागतं, वर्षभराचं झालं होता होता उभं राहायला लागतं, धरून चालायला लागतं, हे जे माइलस्टोन आहेत. आणि नंतर बोलायला लागणं, इंडिपेंडेंटली काही गोष्टी करणं, हाताने जेवणं, हे सगळे प्रत्येक वाढीचे माइलस्टोन असतात. ते मूल कसं कसं मोठं होत आहे, त्या त्या वयात त्या त्या गोष्टी योग्य पद्धतीने करतंय ना, याचे ह्युमन लाईफच्या हिशोबाने टप्पे केलेले, आखलेले. त्याच्या थोडं मागे पुढे ब्रॉडली चालतं, पण काही मुलांच्या बाबतीमध्ये हे डिले खूपच असतात. ओके, म्हणजे अशी एक केस मला माहितीये ज्या छोटीला 2 वर्षाची होईपर्यंत एकही दात आलेला नव्हता आणि तिच्या आईला टेन्शन आलं की हिला दात येणार की नाही येणार. सो मग डॉक्टरांना जेव्हा विचारलं डेंटिस्टना, तर त्यांनी सांगितलं की हो ठीक आहे, हे असं असतं. तुम्ही आज सगळ्यात असं एखादा कुठल्याही माणसाबद्दल ऐकलंय का ज्याला दात आलेच नाहीये? नाही ना, असं काही हिच्या बाबतीत होणार नाही. इट्स अ माइलस्टोन डिले. ही गोष्ट आहे बऱ्याच वर्षांपूर्वीची, त्यामुळे एवढा अवेअरनेस नव्हता. आपल्याला हे शब्द तरी माहिती आहेत, त्यावेळेला हे शब्द माहीत सुद्धा नव्हते. सो फिजिकल माइलस्टोन डिले सुद्धा असतात आणि इंटेलेक्च्युअल इमोशनल माइलस्टोन डिले सुद्धा असतात. काही मुलं कम्युनिकेट करायलाच खूप वर्ष घेतात. घरच्या व्यक्ती सोडून बाहेरचं कोणी आलं की भोकाड पसरणारी बाळं असतात. अनोळखी लोकांसमोर उभंच राहू देत नाहीत आई वडिलांना ते, किंवा घरात आलं तर टॉलरेटच नाही, म्हणजे त्या बाळाला आतल्या खोलीत आणि आलेल्या पाहुण्याला 10-15 मिनिटात टाटा बाय बाय असं करावं लागतं. दिस इज ऑल्सो माइलस्टोन डिले, कारण तो कम्युनिटीशी, आजूबाजूच्या लोकांशी ते बाळ जुळवून नाही घेऊ शकत. ओके, सो असे माइलस्टोन डिले जे काही असतात ते. चष्म्याचा नंबर खूप कॉमन गोष्ट आहे हल्ली. जन्मतः सुद्धा बऱ्याचशा बाळांना दृष्टीचे काही काही आजार आहेत, काही वाढत्या वयामध्ये वाढत जातात. डेफिशियन्सीज आहेत, प्रेग्नन्सी मध्ये घेतल्या गेलेल्या और घेतल्या न गेलेल्या काळज्या, ज्या काही जे करायला हवं ते न केल्यामुळे असतं. किंवा लाईफस्टाईलचे इश्यूज असतात. खूप लहान वयामध्ये हातात मोबाईल दिला जातो, त्या जरा अजून मोठ्या वयाच्या मुलांना घ्यावा लागतो. आता गेल्या 4 वर्षात असं झालंय की प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल, लॅपटॉप देणं हे कंपल्शन झाल्यासारखं झालेलं आहे. सो या सगळ्याच गोष्टी, टीव्ही बघणं, खूप कमी उजेडात वाचणं,
कुठल्याही कारणामुळे चष्म्याचा नंबर जर असेल तर त्याच्यासाठी आपण या मोडॅलिटीचा फायदा त्यांना करून देऊ शकतो. ADHD, लर्निंग डिसेबिलिटी या दोन्ही गोष्टींसाठी दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये ऍक्सेस बारची सेशन देत राहिलं तर डेफिनेटली फरक पडायला सुरुवात होते. स्वभावाबद्दल ग्रुपवर विचारलं होतं एका प्रश्नामध्ये की मुलांचे स्वभाव काही काही वेळेला, छोटी होती मुलं तोपर्यंत ठीक होतं हो, पण जसं 10-12 वर्षाचं झालंय ना, ऐकतच नाही कोणाचं आणि त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन शक्य नाहीये होतं. ते खूप कॉमन झालंय. आक्रस्ताळेपणा, चिडचिड करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. एक मिनिट, तुम्हाला स्क्रीन दिसतीये का? मलाच दिसत नाहीये. ओके. सो आक्रस्ताळेपणा करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे स्वभावातले डेव्हलप होत चाललेले मीडियाच्या अतिवापरामुळे, मोबाईलच्या अतिवापरामुळे, एकटी एकटी मुलं एकेका फॅमिलीमध्ये असल्यामुळे, अशा अनेक कारणांमुळे जे स्वभावातले गुंते होत चालले आहेत ना खूप लहान वयापासून, त्यावर ऍक्सेस बार्स मदत करू शकतं. याच्यात अभ्यासाचा कंटाळा अर्थातच आला, बिकॉज फोकस वाढवण्यासाठी. आणि त्या मुलांना सुद्धा कसं आहे ना की आपल्याला वाटतं स्ट्रेस वगैरे ना फक्त मोठ्या वयातच येतो, नोकरी बिकरीला लागलं की मगच स्ट्रेस असतो, असं नाहीये राहिलेलं. 5-7 वर्षाच्या मुलांना सुद्धा स्ट्रेस मेडिकली आयडेंटिफाय करता येतो आता. त्यांना डिप्रेशन, 5-7 वर्षाच्या मुलांना क्लिनिकल डिप्रेशन ज्याला म्हटलं जातं ते आहे असं लक्षात यायला लागलेलं आहे. सो खूप लहान वयापासूनच ही मुलं या सगळ्या गोष्टींना सामोरी जात आहेत. ऍज अ पेरेंट आपलं काम आहे की त्यांना ह्याच्यासाठी जे जे सपोर्ट द्यावे लागतील ते सगळे देता येईल. पण त्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे की नक्की काय, कोणती गोष्ट याला मदत करू शकते. काउन्सिलिंग, त्यांच्याकडनं येणारी सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट कडनं येणारी औषधं, याही पेक्षा कोणतंही मेडिकेशन न करता जर त्या मुलाला त्यातनं बाहेर काढता आलं तर वाय नॉट. नेगेटिव्ह अनुभव काही वेळेला घेतले जातात. शाळेमध्ये बुली केलं जातं, शाळेमधले मित्रमैत्रिणी एकटं पाडतात, नीट वागवत नाहीत, बिल्डिंगमध्ये काही गोष्टी होतात, नात्यात काही गोष्टी होतात, कंपॅरिझन झालेली असते कुठेतरी, ती त्या मुलाने लावून घेतलेली असते मनाला, असं बरंच काही काही असतं. आणि त्या वयामध्ये काय काय गोष्टी साठून राहतील हे मोठ्यांना कदाचित ते क्षुल्लक वाटणारं एखादं प्रकरण सुद्धा त्या मुलाच्या मनाला खूप खोल जखम करून जाऊ शकतं. म्हणजे मला शाळेत डबा खायला घेत नाहीत, मला एकट्याला डबा खायला लागतो, हे आपल्याला ऐकताना कदाचित एवढं महत्वाचं नाही वाटत, पण त्या मुलासाठी ते खूप त्रासदायक आणि खूप ट्रॉमा क्रिएट करणारं असू शकतं. ऍडिक्शन, अगेन जसं म्हटलं तसं खूप लहान वयामध्ये हातात मोबाईल बरेचदा पालकच देतात किंवा आजी आजोबा देतात, किंवा दोन पालकांपैकी एकाला कोणाला तरी सवय असते तर रडतंय ना मोबाईल घेऊ देत. फक्त मोबाईलचं अडिक्शन नाही, खाण्याचं, जंक फूडचं सुद्धा अडिक्शन आहे. रोज काहीतरी बाहेरचं खाल्ल्याशिवाय राहवत नाही अशी ही मुलं आहेत. अशी अनेक प्रकारची अडिक्शन्स आहेत. ओके. सो अडिक्शन वरती या सगळ्या वयोगटाला, सो मी 1 ते 25 जेव्हा म्हणते तर हेच सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला या पुढच्या म्हणजे 18-20 वर्षा पुढच्या मुलांमध्ये पण दिसतात. त्यांचेही चष्म्याचे नंबर, लर्निंग डिसेबिलिटी, नव्या गोष्टींशी ऍडजस्ट करून घेणं, पळून जाणं, टाळाटाळ करणं, स्वतःला मेंट करणं किंवा स्वतःला ऍडजस्ट करता येणं, या सगळ्या एरियाज मध्ये खूप परिणाम झालेले आहेत. ओके. ऍडिक्शन तर आहेच. मोठ्या लोकांच्या बाबतीत जे 25च्या पुढे, म्हणजे ज्यांच्यावरती ऍक्च्युली जबाबदाऱ्या घराच्या, कुटुंबाच्या वगैरे पडायला सुरुवात ज्या वयामध्ये होते ना, त्या वयामध्ये जिथे ताण यायला सुरुवात होते, निराशा यायला सुरुवात होते, अतिविचार यायला सुरुवात होतात, या गोष्टी कदाचित आयडेंटिफाय होतात न होतात पण त्या शरीरामध्ये जाणवायला लागतात. डोकेदुखी सुरू झालीये, ऍसिडिटी झालीये, शरीर तुम्हाला सांगत असतं कॉन्स्टंटली की गडबड आहे बॉस, कुछ करो, नाही हो रहा है. ओके. आपण काय म्हणतो, तरुण वय निभावून नेतो, करून जातो, पण ते त्यामुळे अजून साठत जातं शरीरामध्ये. आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली सतत थकल्यासारखं जे वाटत राहतं की 8 तासाची झोप झाली पण झोप झाल्यानंतर फ्रेश नाहीये वाटत, डोळे उघडले, काम सुरू झालं, पण थकवा गेलेला नाहीये. का नाही गेला माहिती नाही. झोप तर झाली होती की चांगला झोपलो 7-8 तास. ओके. झोपेचे इतरही त्रास, जे डिस्टर्ब झोप असणं,
शांत झोप न लागणं, स्वप्न सतत पडत राहणं, किंवा जरासा आवाज झाला तरी काही जणांची झोप अगदी सावध असते बघा. जरासं कुठेतरी दुसऱ्या खोलीत काहीतरी वाजलं तरी पण यांचे डोळे उघडतात. सो जे रिलॅक्स असायला हवं. झोप कशासाठी आहे? शरीर आणि मन, मेंदू या सगळ्यांची फंक्शनिंग काही काळापुरती पूर्ण स्टॉप, पूर्ण हायबरनेट करून सगळं रिसेट झालं, रिबूट झाली पाहिजे ना, अख्खी सिस्टम रिस्टार्ट झाली पाहिजे, त्याच्यासाठी झोप असते. पण यांची सिस्टम रिस्टार्ट होण्यासाठी बंदच व्हायला तयार नसते. झोपेत पण सावध असतात हे मंडळी. ओके, त्यामुळे त्यांना विश्रांती जी मिळायला हवी ती मिळत नाही. वयामुळे होणारे सुद्धा काही त्रास आहेत. 30-35 नंतर विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये आणि काही प्रमाणात पुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा वय वाढण्यामुळे होणारे जे त्रास आहेत, ज्यामध्ये स्त्रियांचे आजार सुद्धा आहेत. शिवाय स्त्रियांचे आजार तर हल्ली 25च्या अलीकडे सुद्धा दिसतात. म्हणजे पिरियड्स येण्याच्या सुरुवातीपासूनच पीसीओडी, पीसीओएस हे सगळं दिसायला सुरुवात झाली आहे मुलींच्या मध्ये बऱ्याच प्रमाणात. देन विकार, आजार आणि ॲलर्जीज, बरी न होणारे आजार काही काही असतात, जे मला काय वर्षभर असतंच हे सगळं. ॲलर्जी असते काही काही गोष्टी, धूळ कुठेही जाणवली की सर्दी होणं, स्किनवर रॅशेस उठणं, किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन सतत होत राहणं. काही मी सगळी काळजी घेतली तरी इन्फेक्शन होतच असतं मला. हे प्रकार, दुखापती जेव्हा होतात, फ्रॅक्चर्स आहेत किंवा जखमा होणं, पाय मुरगळणं पासून सगळं सिव्हिअर मसल स्पॅझम असतो काही जणांना, मसल स्टिफनेस असतो काही जणांना, रिस्टचे आजार असतात, टेनिस एल्बो सारखा आजार आहे. हे सगळे जे काही प्रकार आहेत जे इंटरनली काहीतरी मसल किंवा बोन किंवा त्या तत्सम कुठलाही तरी भाग दुखावला गेल्यामुळे, अति त्याच्यावर स्ट्रेस पडल्यामुळे, ते मॅनेज न झाल्यामुळे दुखत राहणं, आणि इव्हेंच्युअली आपण काय करतो ना, आपण जगत राहतो त्याच्यासोबत. गुडघा दुखतोय, ठीक आहे, तसंच त्या गुडघ्याला रेटत असतो आपण. ओके, सो या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा ऍक्सेस बार्स काम करतो. म्हणजे देर इज नथिंग बेसिकली ना, देर इज नथिंग दॅट ऍक्सेस बार्स कॅनॉट सॉल्व्ह और कॅनॉट हेल्प विथ. समराईज करून सांगायचं, मी लिस्ट तुम्हाला समोर दिसतीये सगळी. एका वाक्यात सांगायचं झालं ना, तर असं काहीही नाहीये ज्याच्यावरती तुम्ही ऍक्सेस बार्सच्या मदतीने तोडगा काढू शकणार नाही किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. ओके, आर्थिक अडचणी, परस्पर संबंध, त्याचे तर मी पॉइंट्सच सांगितले, त्यामुळे रिपीट नाही हे करत. 65 पुढच्या वयोगटाचे सिनियर सिटीजन्स किती जणांच्या घरात आहेत? येस, त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्या या आधीच्या 65च्या खालच्या लोकांच्या फार वेगळे, लोकांपेक्षा फार वेगळे. ते तब्येत ठणठणीत असली तरी सुद्धा त्यांचा स्वभाव, त्यांचं इतरांशी जुळवून घेणं, म्हणजे म्हातारपण हे दुसरं लहानपण उगाच नाहीये म्हटलेलं, असा अनुभव देणारी मंडळी घरोघरी असतात. ओके, सो त्यांच्याशी जुळवून घेताना होतं काय, जी मंडळी आता 50च्या पुढे त्यांना त्यांच्या नंतरच्या जनरेशनशी तर जुळवून घ्यायचंच आहे, यांच्याशी जुळवून घ्यायचंय. सँडविच जे मधल्यामध्ये होतं, त्यामुळे तिन्ही जनरेशन्सना खरं तर ऍक्सेस बारची गरज असते, सो दॅट घरात शांतता राहील. ओके, त्यांच्या वयोगटामध्ये फक्त 2 गोष्टी मुख्य सांगते, बाकी तुम्ही पाहता आहात. हवं तर या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेतलात तरी चालणार आहे, रेकॉर्डिंग मध्ये ते दिसणार आहेच आहे तुम्हाला, सो डोंट वरी. पार्किन्सन सारखे आजार जे असतात, किंवा विस्मरण होत राहणं, अल्झायमरची सुरुवात, डिमेन्शियाची सुरुवात, अल्झायमर स्पेक्ट्रम जो अख्खा आहे त्याच्यात बरेच प्रकार असतात. ओके, डिमेन्शिया हा त्यातला एक प्रकार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा ऍक्सेस बार्स मदत करू शकतो. म्हणजे अल्झायमरची केस पूर्ण रिव्हर्स झालेली ऍक्सेस बारच्या प्रॅक्टिशनरने अनुभवलेली आहे. मला वाटतं मी मागे जी जुनी मंडळी आहेत मॅजिकल माइंडसेटवर, त्यांना आठवत असेल, मी तो व्हिडिओ शेअर केलेला होता अल्झायमरच्या पेशंटचा पूर्ण रिव्हर्सलचा व्हिडिओ. मी आज रात्री तो पुन्हा शेअर करेन. सो हे सगळे जे आजार आहेत, हे मुख्यतः का सांगते मी, बिकॉज मॉडर्न मेडिसिन म्हणतं याच्यावर परमनंट उपचार नाही. हे एकदा झालं की तो माणूस त्याच्यासोबत कसं जगायचं हे त्याला शिकवा, त्यातनं बरा काही तो होणार नाहीये. मॉडर्न मेडिसिन कडे याच्यावर उत्तर आजच्या तारखेला नाहीये, ही फॅक्ट आहे. इफ दॅट इज सो, त्या माणसाचं आयुष्य आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य हे इतकं खेचलं जात असतं की त्याला जर अल्झायमर जरी झालेला असला किंवा पार्किन्सन जरी झालेला असला तरी त्याला काही अंशी कळत असतं की माझ्यामुळे इतरांवरती भार पडतोय, त्याने त्याची चिडचिड होत असते.
आपल्याला वाटत असतं की हा माझ्यावर चिडतोय, तो खरा स्वतःच्या कंडिशनवर चिडलेला असतो. बिकॉज आयुष्य अख्खं एका पद्धतीने जगलंय त्याने, आणि आता या वयात येऊन छोट्या छोट्या गोष्टींसाठी, पाण्याचा ग्लास उचलण्यासाठी सुद्धा कोणावर तरी अवलंबून राहावं लागतंय. मी माझं पेन कुठे ठेवलं होतं हे आठवण्यासाठी सुद्धा कोणाला तरी विचारावं लागतंय. इट्स व्हेरी इरिटेटिंग. इमॅजिन करून बघा तुम्ही, राईट? सो ती चिडचिड सगळी काही आपल्यावरची नसते खरं तर, ती त्यांची त्यांच्या कंडिशन वरची असते. बरं, आपल्यालाही फ्रस्ट्रेशन असतं बिकॉज ते चिडले काय न चिडले काय आपल्याला तोही पर्याय नसतो. शांत डोकं ठेवून जे काय चाललंय ते हँडल करायचंच असतं, राईट? सो म्हणून हे सांगणं महत्वाचं आहे की ह्या अशा कंडिशन्स ज्या ज्या कुटुंबांमध्ये आहेत त्यांनी नक्कीच ऍक्सेस बार्सची प्लीज मदत घ्या. लाईफ विल बिकम मच मच इझियर. सगळ्यात खाली तळाला एक वाक्य दिसते, ऑल ऑफ लाईफ कम्स टू मी विथ इज, जॉय अँड ग्लोरी. ओके, ऑल ऑफ लाईफ हा शब्द हे ऍक्सेसचं बोधवाक्य म्हणता येईल, किंवा एक त्यांचं विजन मिशन स्टेटमेंट सारखं आहे, मंत्र आहे खरा हा ऍक्सेसचा. ऑल ऑफ लाईफ जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा लिटरली एव्हरीथिंग, आयुष्यातली प्रत्येक लहान लहान गोष्ट सुद्धा आणि मोठ्यात मोठी गोष्ट सुद्धा सहजपणे, आनंदाने आणि ग्लोरियसली, आबदारपणे घेता येणं किंवा आपल्यापर्यंत ती पोहोचणं, हे ऍक्सेसमुळे सुरू होतं. मग ते तुमचं लहानपण असो, करिअरची फेज असो की म्हातारपण असो. ओके, क्लिअर सोफा? याच्याबद्दल जे काही प्रश्न असतील डेफिनेटली असूच शकतात. पर्सनल लाईफ मधले काही काही केसेस असू शकतात. हे आपण प्रश्नोत्तरांच्या सेशन जे आता घेऊ आपण एक 10 मिनिटात, तेव्हा नक्की बोलूया. नाऊ, हे सगळं ठीक आहे, मला कळतंय की हे मला शिकणं गरजेचं आहे. तर काय, व्हॉट इज द प्लॅन ऑफ ऍक्शन? नेक्स्ट स्टेप काय आहे? सो ऍक्सेस बारचा क्लास असतो पूर्ण दिवसभराचा, ज्यामध्ये हे सगळं कसं करायचं, बार्स कसे रन करायचे, 45 मिनिटांचं सेशन म्हणजे नक्की काय करायचं, त्या सेशनची आखणी कशी असते, सिक्वेन्स काय असतो, हे सगळं टेक्निकल भाग आहे ना, हा प्रॅक्टिकल भाग आहे. ओके, कुठे बोट लावायचं, काय करायचं, काय म्हणायचं, हा सगळा प्रॅक्टिकल जो भाग आहे त्याची सविस्तर ओळख करून दिली जाते. मग अशी मी जो चार्ट दाखवला त्या चार्टवर आपण काम करतो. सो हे 32 पॉइंट्स कोणते, त्यांची काय माहिती आहे आणि त्याची ऍक्च्युली प्रॅक्टिस कशी करायची, कुठे बोट टच करायचं, कसा एनर्जी फ्लो करायचा आणि तो फील कसा करा, मला कसं कळणार एनर्जी फ्लो होते की नाही होते. मी हिलिंगचा म्हणजे काहीच मला माहिती नाही, मी रेकी सुद्धा कधी अनुभवलेली नाही, मला काय माहितच नाही, कोरी पाठी आहे, हाऊ डू आय नो? इथपासून आपण सुरुवात करू. ओके, सो 32 पॉइंट्स कोणते आहेत, त्यांची सविस्तर माहिती आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिस, प्रत्यक्ष सराव. सो तुम्ही एक सेशन, पहिलं सेशन तुमच्या आयुष्यातलं तुम्ही दिलेलं त्या दिवशी होतं, तुम्ही त्या दिवशीच सेशन द्यायला सुरुवात करता, शिवाय तुम्ही एक सेशन रिसीव्ह पण करता. याच्या सोबतच हा झाला प्रॅक्टिकलचा भाग. थिअरी पार्ट मध्ये खूप काही गोष्टी कव्हर होतात, ज्यात तुमच्या प्रत्येकाच्या पर्सनल प्रश्नांचं निराकरण होत जातं, सोल्युशन मिळत जातं. खूपसं क्लिअरिंग, खूपसं क्लिन्झिंग त्या एका दिवसाच्या सेशन मध्ये होते. ऍक्सेस बार्सचा क्लास हा कधीच स्टँडर्ड क्लास नसतो, पहिलं हे मग दुसरं हे मग तिसरं हे आणि शेवटी हे आणि क्लास संपला, असं कधीच होत नाही. प्रत्येक क्लास हा पार्टिसिपेंट्स प्रमाणे घडत जातो. त्या त्या पार्टिसिपेंट्सच्या आयुष्यामध्ये जे काही गरजेचं आहे, त्यांना जे आता सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी बरोबर त्या क्लासमध्ये रिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. ओके, सो इन अ वे इट इज युअर पर्सनल हिलिंग ऑल्सो, प्लस यू आर बिकमिंग अ प्रॅक्टिशनर ऑल्सो. ओके, अचूक निर्णय घेण्यासाठी ऍक्सेस बार्सचा वापर कसा कराल? थिअरीमध्ये जसं मी म्हटलं की पर्सनल लाईफ मधले इश्यूज रिझॉल्व्ह होतात, तसं इतर काही सो एक असतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, एक असतं आयुष्य जसं आहे तसं मेंटेन करणं, आणि देन असतं अपग्रेडेशन. ओके, एक आहे ते गुंते सोडवा, मग जे चाललंय ते मेंटेन करा, आणि देन पुढच्या स्टेजला कसं जा हे बघा. या तिन्ही गोष्टींवर आपण दिवसभरात त्या काम करतो. त्यापैकी मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन मध्ये खूप महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे डिसिजन मेकिंग. योग्य डिसिजन आपण घेतोय का, तो डिसिजन घेऊन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला डोक्यात कधी कधी फिरत राहतात की आपण केलं ते बरोबर केलं ना, नक्की हे बरोबर होतं ना, का तसं करून बघायला हवं होतं, का अजून काही वेगळंच काहीतरी करायला हवं होतं. हे जे भुंगे असतात ना, यांची गुणगुण बंद होते, बिकॉज देन यू नो की मी आता जो घेतोय हा डिसिजन बरोबर आहे का नाही, याची टूल्स आपण क्लासमध्ये शिकतो.
इतर टेक्निक्स आणि टूल्स, प्रश्नांचा उपयोग जो असतो ऍक्सेस बार्स, जसं प्रॅक्टिकल आहे, जसं त्यातलं काही एक गोष्ट शक्य झालं तर आज आपण घेऊ, वेळ पुरला तर. पण ऍक्सेस बार्स मध्ये प्रश्न विचारण्याला खूप महत्व आहे. ओके. आणि वन ऑफ द वंडरफुल टेक्निक्स दॅट ऍक्सेस कॅन टीच यू. प्रश्न कोणाला विचारायचे माहितीये? डायरेक्ट युनिव्हर्सला. मध्ये आधी काहीच नाही, डायरेक्ट युनिव्हर्सला प्रश्न विचारायचे. अँड द ब्युटिफुल पार्ट इज युनिव्हर्स तुम्हाला आन्सर्स द्यायला सुरुवात करतो. ओके. दॅट कॅन बी एनी स्टुपिडेस्ट थिंग टू एनी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ युअर लाईफ. युनिव्हर्स कधीच तुम्हाला जज करत नाही, हे काय एवढ्या साध्या साध्या गोष्टींसाठी कशाला मला विचारतेस. नो. युनिव्हर्स उत्तर देण्यासाठीच असतं. आपला इश्यू असतो, आपण प्रश्न विचारत नाही ना. आपल्याला माहित असतं प्रश्न कसे विचारायचे, कोणी शिकवलंच नाही आपल्याला. शाळेत असताना कधी प्रश्न विचारल्याबद्दल मार्क नाही दिले ना कोणी. शाळेत असताना उत्तर शोधण्याचे मार्क कायम मिळाले, राईट. उलट प्रश्न जर विचारला तर आगाऊ म्हणून लेबल लावलं गेलं, गप्प असं म्हटलं गेलं. सो वी हॅव फॉरगॉटन प्रश्न विचारणं का महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. ऍक्सेस मध्ये आपण परत त्या ॲबिलिटीकडे जातो आणि योग्य प्रकारे कसे प्रश्न विचारायचे सो दॅट युनिव्हर्स तुम्हाला उत्तर देऊ शकेल हे शिकतो. आयुष्यात अडथळे आणणाऱ्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी एक 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 एक्झाम्पल घेऊन सुद्धा आपण बोलत असतो ऍक्सेस बारच्या क्लासमध्ये, जो 1 दिवसाचा पूर्ण क्लास आहे त्यामध्ये. 32 पॉइंट सोबत 6 वेगवेगळी टेक्निक्स तुम्ही एका दिवसात शिकता. शिवाय 2 बॉडी प्रोसेस. सो ऍक्सेस बार्स जसं आपण टच करतो ना, ते जिथे कुठे फिजिकल टचने हिलिंग केलं जातं त्याला ऍक्सेस बार्सच्या डिक्शनरीमध्ये बॉडी प्रोसेस असा शब्द आहे. ओके. सो बार्सच्या क्लासमध्ये जेव्हा तुम्ही बार्स प्रॅक्टिशनर बनता तेव्हा अजून 2 इतर बॉडी प्रोसेस सुद्धा तुम्हाला शिकवल्या जातात. सो 1 पे 2 फ्री मिळतात. एक बार्सचं तुम्ही शिकणार प्लस 2 बॉडी प्रोसेसेस प्लस 6 वेगवेगळी टेक्निक्स, हे सगळं आपण कव्हर करतो. यासोबत तुम्हाला प्रिंटेड नोट्स पण दिल्या जातात, मॅन्युअल मिळतं अख्खं तुमचं. बिकॉज आता तुम्हीच विचार करा, मी गेली 5 मिनिटं जे जे काही सांगितले आला ना डोक्यात विचार, बापरे हे एवढं सगळं 1 दिवसात कसं शक्य आहे, आला ना, गॅरंटी आहे मला, राईट. सो ऑब्विसली तुमचं हिलिंग सुरू असणार आहे त्या दिवशी. सो यातलं काहीच न कळता तुम्ही घरी जाणार नाहीये. पण हिलिंग सुरू असल्यामुळे देर आर सो मेनी थिंग्स हॅपनिंग. रिलीजेस पण सुरू आहेत तुमचे, तुमचे इश्यूज पण सॉल्व्ह होत आहेत. शिवाय तुम्ही खूप नवीन गोष्टी शिकता पण आहात. म्हणून प्रिंटेड नोट्स तुमच्या सोबत दिल्या जातात. जे जे आपण क्लासमध्ये बोलतो ते सगळं असं मोठं छान स्पायरल बाइंड केलेलं पुस्तक तुम्हाला दिलं, जे तुमच्या सोबत राहतं, जे तुम्ही रेग्युलरली यूज करणं अपेक्षित असतं. ओके. अँड देन टुवर्ड्स द एंड ऑफ द डे, हा जो आहे ना ऍक्सेस बार्स, हा प्रॅक्टिशनर कोर्स आहे. सो गॅरीनी जेव्हा कोर्स डिझाईन केला, तो कोर्सच मुळी त्यांनी प्रॅक्टिशनर कोर्स म्हणूनच डिझाईन केलेला आहे. दॅट मीन्स एकदा तुम्ही शिकलात की तुम्ही हे लोकांवर वापरायला तुम्हाला लायसन्स दिलं जातं, त्यांच्या साईटवर तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं. ऍक्सेस फाउंडेशनची जी accessconsciousness.com ही जी साईट आहे त्यावर तुमचं रजिस्ट्रेशन होतं. आणि त्या रजिस्ट्रेशन नंतर तुम्ही, जसं मी मगाशी म्हटलं तसं, 173 पैकी कुठल्याही देशात गेलात तर तिथे प्रॅक्टिस करू शकता. ओके. मजा आहे ना. आणि सो फी जी आपण घेतो, जी काही फी आहे ऍक्सेस बार्स क्लासची, त्यात तुमची लायसन्स कॉस्ट इन्क्लुडेड आहे, सर्टिफिकेट कॉस्ट इन्क्लुडेड आहे, पूर्ण कोर्सची जो काही क्लास आहे त्याची पूर्ण फी इन्क्लुडेड आहे, आणि दिवसाभराचं जे काही आपण खाऊ पिऊ करू, जे जे सगळं असतं ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. व्हेन्यू चार्जेस पासून सगळंच. सो फीच्या ओव्हर अँड अबाउट तुम्हाला काही द्यावं लागत नाही. कधी होणार आहे क्लास ते सांगा. सो क्लास 2 होणार आहेत आत्ता पुढच्या काही आठवड्यांमध्ये, नंतर गणपतीचा मोठा ब्रेक होईल बहुधा. मुंबई मधली बॅच इथे आहेत काही मंडळी, मला ऑलरेडी माहिती आहे, जे ऑलरेडी एक्सायटेड आहे तसं की कधी येतोय शनिवार आणि कधी आम्ही बसतोय ऍक्सेस क्लासमध्ये. 10 ऑगस्टला म्हणजे पुढच्या शनिवारी मुंबईत पार्ल्यात बॅच होणार आहे. आणि पुण्याची जी बॅच होणार आहे ती 1 सप्टेंबरला किंवा 31 ऑगस्टला, पण त्या विकेंडलाच होणार आहे. ओके. सो आयदर शनिवारी होईल किंवा रविवारी होईल. मोस्टली मी शनिवारी घेण्याचा प्रयत्न करते, बिकॉज देन रविवारी परत एक फॉलोअप सेशन घ्यायचं माझ्या डोक्यात आहे.
ते ह्या फी मध्ये अर्थातच इन्क्लुडेड नसेल आणि कंपल्सरी नसेल. ज्याला यायचं आहे त्याने रजिस्टर करायचा असा ऑप्शन असणार आहे. होतं काय की एका दिवसामध्ये ना 10 ते 6 या वेळामध्ये ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी होतात, तर घरी गेल्यानंतर वाटतं की अरे यार, बसलंय ना सगळं डोक्यात नक्की. हे सुरू जे होतं ना त्याच्यासाठी नेक्स्ट डे आपण एक प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत या दोन्ही बॅचेसना. ओके, सो 10 ऑगस्टचं प्रॅक्टिस सेशन जे आहे ते 11 ऑगस्टला होणार आहे. त्याला रजिस्टर करायचं का नाही हा डेफिनेटली तुमचा चॉईस असणार आहे, पण सेशन होणार आहे. सेम वे सप्टेंबरची जी बॅच होईल ती जर 31ला झाली तर 1 तारखेला डेफिनेटली सरावाचं सेशन घेता येईल, किंवा दॅट वी विल वर्कआउट पुण्याच्या बॅचचं कसं होतंय ते. नाउ पी पार्ट जो आहे हा ऍक्सेसचा गॅरी डग्नस आणि डॉक्टर डेन हिल यांच्याच थ्रू ठरवला जातो आणि तीच फी आम्ही घेणं अपेक्षित असतं. हा कोर्स तुम्ही कुठेही केलात जगाच्या पाठीवरती, रादर जगाच्या पाठीवर म्हणण्यापेक्षा भारतामध्ये केलात तर भारतातली प्राइस जी आहे ती 24,000 आहे त्यांची. प्रत्येक देशानुसार पण त्यांच्या प्राइजेस वेगळ्या वेगळ्या आहेत. US आणि UK प्राइजेस खूप जास्त आहेत भारतापेक्षा. ओके, सो सध्या भारतामध्ये त्यांची जी फी आहे ती 24,000 आहे. आत्ता इथे मला माहिती काही स्टुडंट जे आहेत ज्यांनी HPP केलेला आहे माझ्यासोबत, म्हणजे होओपोनोपोनोचा कोर्स केलेला आहे, ज्यांचा झालाय कोर्स करून त्यांच्यासाठी ती फी 21,000 असणार आहे. ओके, दोन्ही बॅचेसचं सेम. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. सो नाऊ मी आता स्क्रीन शेअर स्टॉप करते आणि लाईक ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी आता व्हिडिओ सुरू करा. ओके, क्वेश्चन आन्सर्स घेऊया क्विकली, सो दॅट कसे क्वेश्चन आन्सर्स आपण घेतो नॉर्मली जे रेग्युलर अटेंडीज आहेत त्यांना माहिती आहे. हँड रेज करा. हँड रेज माहिती आहे ना झूम मधला जो आहे तो. सगळे, सो झूम मध्ये हँड रेजचा ऑप्शन असतो, तो रेज कराल. असा हँड रेज करू नका, मला दिसणं शक्य नाहीये. झूम मधला हँड रेज करा सो दॅट आय कॅन अनम्यूट यू आणि एक एक प्रश्न आपण घेत जाऊ. ठीक आहे, येस दीपाली. आपण HPP मध्ये जसं केस स्टडी करायचो किंवा केस स्टडी घ्यायचो तसाच ऍक्सेस बार मध्ये पण घ्यावा लागतो का? आणि समजा आपण तशी केस स्टडी घेतली तर आपण HPP मध्ये कसं अनालाइज करतो, काय द्यायचं एखाद्याला, काय करायचं असं ठरवतो, तसं ऍक्सेस मध्ये असतं का की एक मेजर पॉइंट आणि बाकीचे सगळे का ओव्हरऑल एकच असतं? व्हेरी गुड क्वेश्चन. सो ना केस स्टडीज आणि नंतरचा सपोर्ट म्हणजे एकदा प्रॅक्टिशनर कोर्स झाला, पुढे मी काय करते, हे मी करते हे बरोबर करते का नाही करते, हे सुरुवातीच्या फेजमध्ये राहणार ना ऑब्व्हियसली. तर आपला सपोर्ट ग्रुप आहे ऍक्सेस प्रॅक्टिशनर्सचा. जी मंडळी तिथे ऍक्टिव्ह असतात, माझी रिक्वेस्ट हीच असते की उलट तिथे जितके जास्त प्रश्न विचारता येतील तेवढे विचारा आणि केसेस जास्तीत जास्त डिस्कस करा. फक्त ऍक्सेस मध्ये कसं आहे ना की HPP सारखं कस्टमायझेशन काहीच नाहीये, अख्खं सेशन रन करायचंच आहे. ओके, त्यामुळे सेशन कसं देऊ हा प्रश्न तिथे येणार नाहीये. वेन आय से दॅट, ऍक्सेस बार्स बाख रेमेडीज ना सपोर्ट करतं ऑफिशियली. सो बाकी कुठल्याही मोडॅलिटीज बरोबर ते क्लब नाही करू देत आपल्याला, कारण जसं त्यांनी सांगितलंय तसंच आपण प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. पण बाख रेमेडीज ना ते सपोर्ट करतात, त्यातही रेस्क्यू रेमेडी ही जी मेडिसिन आहे त्याला ते सपोर्ट करतात. सो कॉम्बिनेशन जर करायचं झालं तर ऍक्सेस आणि रेस्क्यू रेमेडी देत आहेत. ओके. बट कोर्स संपल्यानंतर, तुमचा 1 दिवसाचा क्लास संपल्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप राहतो आणि तो व्यवस्थित ऍक्टिव्ह असतो. तिथे रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला डिस्कशन्स करता येतील, प्रश्न विचारता येतील. आणि आपण शिवाय HPP मध्ये कसं आपण अजून सांगते, एक पॉइंट अजून सांगते. शिवाय दिवसभराचा जो क्लास होतो ना त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जातं. ओके, ओके, सो ग्रेट. असं असं कुठलाही चान्स सोडत नाही आपण की अरे यार क्लास संपला आणि आता मला आठवतच नाहीये, हे होणार नाही. त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. येस. ओके. आपण HPP मध्ये पहिल्यांदाच असं सांगतो की 21 दिवस म्हणजे 7 आठवडे 21 दिवस सेशन्स घ्यायचीच, किंवा तेवढा पिरियड आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला दिलाच पाहिजे. तसं आपण ऍक्सेस बारच्या बाबतीमध्ये काय सांगायचं मग? हा, सो ऍक्सेस बार्सची किती सेशन लागतील आणि नक्की किती वेळाने प्रॉब्लेम सुटलाय किंवा सुटायला सुरुवात झाली हे समजेल. हे अर्थातच मी म्हटलं तसं प्रॉब्लेमवर डिपेंड करतं. किती ओके. जुना इश्यू आहे, किती जुना आजार आहे, की मनी इश्यू असेल तर किती काळापासून आहे.
हे बरोबर. सगळं समजून घेतल्यानंतर आपल्याला अंदाज करता येतो आणि त्या त्या व्यक्तीची एनर्जी सांगते सुद्धा. जेव्हा बार रन करतो ना तेव्हा ती एनर्जी आपल्याला गाईड करते की एवढे सेशन्स या व्यक्तीला गरजेचे आहे, ते हो. तेवढे त्यांना द्यायचे. ओके. येस श्वेता. माझा प्रश्न अर्थातच तुम्हाला थोडीशी कल्पना असेल की प्रश्न काय आहे. तर मुलीला जो माझा प्रॉब्लेम आहे जेनेटिक्सचा, जसं आपण लास्ट म्हणजे फर्स्ट टाइम बोललो होतो तेव्हा आपण ऍक्सेस बद्दल पण बोललो होतो. तर ऍज अ मदर ते लर्न करून तिला सेशन देण्याने जो मला फायदा होईल त्याच्यामध्ये एकतर तिचं त्या जेनेटिक्सचं जसं काही आता काय म्युटेशन झालं किंवा काय असं ते आम्हाला सांगता नाही येते, पण कुठून तरी आलंय किंवा काय किंवा तिचं तिचं काहीतरी असेल, अशा प्रकारची रॅन्डम उत्तर आम्हाला मेडिकल सायन्स मधून मिळाली आहे. आणि खूप लोक खूप निगेटिव्ह सांगतात किंवा खूप लोक आहे ती कंडिशन आयुष्यभर राहील असं सांगतात. सो ऍक्सेसने त्याच्यामध्ये एक ड्रास्टिक बदल आम्हाला दिसू शकेल का, एकतर हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की ते शिकून तिला किती सेशन्स द्यावे लागतील का, तिला काही काळ किंवा निरंतर हे सेशन्स मी देत राहणं हे जास्त फायद्याचं असेल, असे दोन प्रश्न. सो ज्या केस बद्दल आपण बोलतोय त्या केसमध्ये तिच्यामध्ये जो काही फरक होत जाईल तो टप्प्याटप्प्याने दिसेल. ओके, बिकॉज तिचा इश्यूज असा ढोबळ पॅथॉलॉजी रिपोर्ट सारखा इश्यू नाही आहे. जेव्हा जेनेटिक्स बद्दल आपण बोलतो तेव्हा ऍक्सेस बार्स मध्ये सेल्युलर हिलिंग, जेनेटिक गोष्टींमध्ये जे काही बिघाड झाल्यामुळे होणारे शरीरातले जे काही इश्यूज आहेत, कंडिशन्स निर्माण होतात, त्यावर सोल्युशन देता येतं. पण ऑफकोर्स लाईक सी आन्सर इज गोइंग टू बी द सेम. किती वेळ लागेल म्हणशील तर जेवढा जुना प्रॉब्लेम तेवढे तिचे इश्यूज. इथे आपण कुठेही शोधायला जात नाही की हा प्रॉब्लेम कशामुळे झालाय, आपला पूर्ण फोकस तो सोडवण्यावर आहे. ओके, निदान ओके. जरी झालं तरी मुद्दाम तो प्रॉब्लेम सुटणं ही गरज आहे आपली. सो निदानावरती ओके. एनर्जी वाया न घालवता व्हॉट वी डू इज सिम्पली फोकस ऑन द सोल्युशन. किती सेशन्स तिला द्यावे लागतील? येस, लाईक यू सेड, मे बी तिला पुढचे 21, 25, 30 सेशन्स द्यावी लागतील सलग, ते ठराविक काळाने. बट ओके. नाव इथे एक गोष्ट अजून मला सांगायची की ऍक्सेसची एवढी अमुक एक सेशन्स घेऊन थांबायचं का? तर सिम्पल आन्सर आहे, आपण जेव्हा एखादं व्हेकल विकत घेतो, कार घेतो, टू व्हीलर घेतो, त्याला आपण दर 2-3 महिन्यांनी मेंटेनन्स का करून घेतो? राईट, सर्व्हिसिंग का करून घेतो? बिकॉज ते व्यवस्थित सुरू राहावं, त्याच्यात जो काही कचरा आहे, जो काही इश्यू आहे, जे काही प्रॉब्लेम झाले, वेअर अँड टेअर मुळे जे जे काही होत असतं ते सगळं निघून जावं आणि त्या गाडीचं आयुष्य छान जावं, त्याच्यामुळे होणारा प्रवास स्मूथ आणि आनंदी व्हावा. आणि मुळात ते व्हेकल आपल्यासाठी खूप काळ व्यवस्थित काम देत राहावं. एक्झॅक्टली हेच लॉजिक ऍक्सेस बार्सच्या बाबतीत सुद्धा आहे. जुन्या मंडळींना कदाचित आठवत असेल, मी विद्या बालनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. विद्या बालन स्वतः ऍक्सेस बार्स रिसीव्ह करते आहे. किती किती काळापासून असेल, कोण गेस करू शकतं? हो. ती गेली 13 वर्ष ऍक्सेस बारची सेशन्स रेग्युलरली घेते. 13 वर्षांपासून तिला ऍक्सेस बार्स बद्दल माहिती आहे. सो समवेअर अराउंड 2011 वगैरे तिला ऍक्सेस बद्दल कळलं. प्रॅक्टिशनर कडनं तिने सेशन्स घ्यायला सुरुवात केली. कन्सिस्टंटली शी इज टेकिंग द सेशन्स. सो लाईक आय ओके. सेड, इट इज प्रॉब्लेम सॉल्विंग, देन मेंटेनन्स, देन अपग्रेड ऑल्सो. हे जर लक्षात घेतलं ना तर कळेल की ऍक्सेस बार इट शुड बी अ लाईफस्टाईल. सिम्पल आहे बघ, मी जर ह्या लाईफचे प्रॉब्लेम फक्त घेऊन सोडवते तर ठीक आहे, ते एका पॉइंटला सुटतील सुद्धा. बट मी घेऊन पण आली आहे ना आधीच्या लाईफ टाइम्स मधलं खूप काय काय, ते किती आहे हेच मला माहित नाहीये. सो बरोबर. कन्सिस्टंटली सेशन देत राहणं आणि मेक इट अ लाईफस्टाईल, इट्स द ब्युटिफुल वे ऑफ डुईंग इट, द मोस्ट आयडियल वे ऑफ डुईंग इट. आणि याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही, म्हणजे अदर वे राऊंड, लाईक आपण हे पॉइंट्स वरती काम करतोय स्पेशली इथल्या, म्हणून मी हा प्रश्न विचारला की. सो आपण ब्रेनला कुठेही काहीही फिडल करायला जात नाही. एनर्जीचे जे पॉइंट्स आहेत, जसं आपण तू ईएफटी शिकलीयस, ओके, ईएफटी किती जणांना माहितीये? टॅपिंगचं टेक्निक जे आहे ते, राईट. तिथे आपण जेवढं टॅप करतो ना जोरात, तेवढंही जोरात इथे टॅप करायचं नसतं. सो सिम्पल एक करते, चष्मा काढा सगळ्यांनीच, ओके, आणि डोळ्यावर बोट ठेवा. स्वतःच्या डोळ्यावर फक्त बोट ठेवा. किती प्रेशर दिलंय तुम्ही आता?
जस्ट ठेवलंय. जस्ट टच केलं, जेमतेम फील होईल आतमध्ये प्रेशर, इतकंच टच केलंय राईट, इतकंच हम्म. टच करायचं, त्याच्यापेक्षा जास्त काहीही नाही. आपण बोट अक्युप्रेशर सारखं प्रेशर वगैरे देत नाही हम्म. अजिबात. अच्छा. ओके, सो डोंट वरी. नाही तर ही मोडॅलिटी एवढी 30-40 वर्ष राहिली पण नसती ना. करेक्ट. नाही, एक शंका मनात मगाशी तुम्ही सांगताना आली, तर म्हटलं एकदा विचारावं. आणि दुसरं म्हणजे की या जेनेटिक मध्ये तिला किती फायदा होईल, हे एक मला आपलं झालंय बोलणं, पण आज प्रत्यक्ष या संदर्भात मी ऐकतेय, तर म्हटलं एकदा विचारावं तुला या सो दॅट संदर्भात. हर टेस्ट आणि तिचे डॉक्टर्स हे दोघं मिळून तुला कन्फर्मेशन व्हॅलिडेशन देतील त्याचं. सो फायदा किती होईल, सो सी तिची जी जी कंडिशन आहे तिची आता, ठीक आहे, जी सिच्युएशन हम्म. तिच्या शरीराची आहे, त्याचं एक सर्टन पुढे हे होणार हे त्यांनी सांगितलंय. पहिलं तर तेच बरोबर. स्लो डाऊन व्हायला सुरुवात होईल. सो माझे जे सिनियर आहेत या फील्डमधले, त्यांनी तुझ्याशी रिलेटेड नाहीये ही केस, तुझ्या केसशी, पण एक एक्झाम्पल म्हणून सांगते. एपिलेप्सीचे स्ट्रोक्स येणाऱ्या एका केसवर त्यांनी काम केलं होतं. सो त्या पेशंटला एपिलेप्सीचे स्ट्रोक्स काही काही वेळेला दिवसातनं 20-25 वेळेला पण येत असेल. ज्यांना एपिलेप्सी काय हम्म. आहे हे माहित असेल, ते वुड नो की ही व्यक्ती नॉर्मल लाईफ जगूच नाही शकत. 20-25 इज वे बियॉन्ड, यु नो, वे हम्म. बियॉन्ड. सोनाली, सोनाली, वे बियॉन्ड ह्युमन कपॅसिटी. ओके, सो जेव्हा त्या व्यक्तीचे बार्स रन करायला सुरुवात केली, पहिल्या सेशन नंतर त्या 20-25 हा जो काही आकडा होता तो 15वर आला विदिन 1 सेशन. हो. आणि देन ओके. हळूहळू 2 स्ट्रोक्स मधलं जे ड्युरेशन होतं, 2 स्ट्रोक्स मधलं हम्म. जे अंतर होतं, ते वाढायला लागले. हम्म. 20-25 वरून ती व्यक्ती समज महिन्याभरामध्ये, 2 महिन्यात, 3 महिन्यामध्ये 5 वर जरी आली, तरी लाईफ विल बिकम इझी, ब्लेसिंग फॉर दॅट येस. पर्सन. बिकॉज येस, क्वालिटी ऑफ लाईफ विल एपिलेप्सीचा बी जो बेटर. बाउट असतो, जो एपिसोड असतो ना, सो मी माझ्या फॅमिलीमध्ये आय हॅव सीन सच अ केस. पुढचे 2 तास ती व्यक्ती काहीही करण्यासाठी तिच्या अंगात ताकदच राहत नाही, एवढं ते तीव्र असतं जे काही असतं. ओके, सो 20-25 वरून 5 इज अ ह्यूज प्रोग्रेस फॉर दॅट पर्सन. बरोबर. ओके, सो हे क्रिएट करता येऊ शकतं. कळलं मला. म्हणजे एक लक्षात आलं की आपण पॅरामीटर्स आपल्या लेवल, पर्सनल लेवलवर रेफरन्स घेऊन करेक्ट. कनेक्ट करायचे आहेत. बट देअर विल कन्सिस्टन्सी बी आणि शुअर शॉट. पेशन्स, दोनच शुअर गोष्टी शॉट रिक्वायर्ड इम्प्रुव्हमेंट. पण केस टू केस इम्प्रुव्हमेंटचा स्पीड आणि अनुभव यामध्ये थोडासा डिफरन्स राहू शकतो. ऑफकोर्स, ऑफकोर्स तो राहणारच ना. येस. हे कुठल्या औषधाचा गुण सुद्धा तसाच असतो. येस, बरोबर. म्हणजे पर्सन टू पर्सन ते चेंज होत राहील. ओके, थँक्यू. येस. अनुपमा. दीपालीने प्रश्न विचारलेत मला, जे विचारायचे होते ते. फक्त एकच ऍड करते की पुण्याच्या ज्या 1 तारखेला जो आहे त्याचं फी जी आहे 21,000 आता HPP चा मी केले असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी किती दिवस आहे, म्हणजे कुठेपर्यंत भरायची डेट. हा, सो ओके, प्रश्न चांगला आहे, कारण नॉर्मली माझे जे पर्सनल कोर्सेस असतात त्याला तारीख वगैरे अशी सगळी असते. आय अंडरस्टँड वाय युअर आस्किंग. सो ऍक्सेस बार्सची जी फी आहे ही तुम्ही हीच फी राहणार आहे, ती वाढणार नाही. ओके, ती तुम्ही आज रात्री भरा किंवा 31 ऑगस्टला रात्री होऊ शकतं. मला अगदी शेवटच्या क्षणी एक तरी सदस्य ऍड होणं हे होत असतं बहुतेक सगळ्या बॅचेस मध्ये. हो, म्हणूनच मी विचारलं जनरली की ती तेवढीच राहणार. सो डोंट वरी. तुम्ही जर HPP केलेलं असेल, तुम्ही केलेलं आहे मला माहितीये, त्यामुळे हो. तुमची फी 21,000 असेल. ज्यांनी HPP नाही केलं, ज्यांना ऍक्सेस डायरेक्ट शिकायचं आहे, त्यांच्यासाठी ती 24,000 असेल. ओके, आणि ऍक्सेस शिकणाऱ्या म्हणजे जर आधी ऍक्सेस शिकलं आणि नंतर HPP करायचं असेल, तर तुम्हाला तो डिस्काउंट HPPच्या फी मध्ये मिळेल. ओके, थँक्यू, समजलं. थँक्स फॉर दिस क्वेश्चन. थँक्यू. कामाक्षी. जेव्हा आपण, हॅलो, बोला बोला, थोडं मोठ्याने बोला. हा, आता जेव्हा तुम्ही ऍक्सेस बार माझ्यावर करताय फॉर एक्झाम्पल, हा, तर तुमच्या मनात जे काही विचार येत असतील, कधी पॉझिटिव्ह असतील किंवा एखादा प्रॅक्टिसनर करताना त्याच्या मनात किंवा त्याच्या बायकोशी भांडण झालं असेल आणि काहीतरी असेल किंवा त्याचे ट्रॉमाज असतील, प्रत्येक माणूस आहे म्हणजे असणार.
त्याचा मी करून घेताना माझ्यावर परिणाम होतो. आता साहजिक 45 मिनिटं तो बार रन करतो, कुणीही असेल माझ्यावर, बरोबर आहे. तर आपण म्हणजे असं म्हणतात की दिवसात आपल्या डोक्यात एक 70-80 हजार विचार येतात नॉर्मल माणसाचे. मग त्याच्या मनात त्यावेळेला किती विचार येत असतील आणि कधी पॉझिटिव्ह असतील कधी निगेटिव्ह असतील, तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? मस्त प्रश्न आहे. तुम्ही हिलिंग शिकलेले आहात ऑलरेडी? नाही, मी ओके कॉस्मिक हिलिंग शिकली आहे. माझा या ऍक्सिस बारशी काही संबंध नाही. ओके. व्हेरी गुड क्वेश्चन की 70-80 हजार विचार जर दिवसाला येतात तर 45 मिनिटं एखाद्या माणसाची एनर्जी जर मी क्लिअर करते तर त्याच्या डोक्यात त्या क्षणी जे जे सुरू असेल त्याचा माझ्यावर किती परिणाम होईल का? ओके. सो विचार जिथे सुरू असतात ना ते असतं आपलं ब्रेन, लॉजिकल माइंड, आणि आपण जे करतो आहोत ते असतं कम्प्लिटली एनर्जी वर्क, जिथे लॉजिकल माइंडचा काहीच वावरच नाही. त्याला ती भाषा त्याला समजत नाही, ते डिपार्टमेंट त्याचं नाही सोप्या भाषेत. त्यामुळे ऍक्सेस बारच्या सेशनला पहिल्या 5-10 मिनिटांमध्येच त्या माणसाचं लॉजिकल ब्रेन जे आहे ते शट ऑफ होतं आणि त्याची एनर्जी आपल्याशी कनेक्ट व्हायला सुरुवात करते. व्हॉट वी इंटरॅक्ट विथ, आपलं जे काही संभाषण सुरू असतं ते त्याच्या एनर्जीशी सुरू असतं. ओके. त्यामुळे ती एनर्जी त्या माणसाला जे जे काही गरजेचं आहे त्याच्या आयुष्यात आता असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी, बदलण्यासाठी जे जे गरजेचं आहे तेवढं महत्वाच्याच गोष्टी फक्त बोलल्या जातात किंवा इंट्युटिव्हली आपल्यापर्यंत पोहोचत असतात. बोलल्या जातातचा अर्थ शब्दशः घेऊ नका. तो क्लायंट जो असतो किंवा तुम्ही जर सेशन घ्यायला आला तर 10व्या मिनिटाला तुम्ही गाढ झोपलेले असतात, छान घोरत असतात. ज्यांनी सेशन्स घेतली आहेत त्यांना माहिती आहे. सो लॉजिकल ब्रेन स्विच ऑफ होतं आणि जे काही कॉन्व्हर्सेशन आहे ना ते आपल्या एनर्जीशी होत असतं डायरेक्ट. त्यामुळे त्याच्या निगेटिव्हिटीचा, बिकॉज तुम्ही फक्त थॉट लेवलची म्हणताय, प्लस त्याचे एनर्जी ब्लॉक्स पण आहेत, प्लस इतरही काही गोष्टी तो घेऊन येणार ना, त्याचं आठवडं तो घेऊनच येणार आहे सगळं. When I'm talking to energy is going to give me only the necessary inputs. त्याच्या पलीकडे काहीच इंटरॅक्शन होत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. हॅव्हिंग सेड दॅट, त्याच्याशी रिलेटेड काही टेक्निक्स आपण क्लासमध्ये शिकतो की स्वतःला कसं गार्ड करून ठेवायचं. रेकीमध्ये जे शिल्ड क्रिएट केलं जातं किंवा क्रिस्टल्स घालतो आपण काही, तर ऍक्सेस मध्ये तुम्हाला त्याही बद्दल काही टेक्निक शिकवले जातात क्लासमध्ये. इट्स इम्पॉर्टंट. म्हणजे समजा मी तुमची क्लायंट आहे, मी तुमच्या समोर येऊन झोपले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला 10व्या मिनिटाला झोप लागेल, बरोबर. पण तुमच्या डोक्यात जे काही विचार असतील, समजा मी गॅसवर कुकर ठेवलाय, विसरली आहे मी गॅसचं बंद करायचंय बटन, अशा हजार, तर ते मला कळतात का किंवा त्याचा माझ्यावर परिणाम होतो का, मला हा प्रश्न. नाही, लॉजिकल ब्रेनचं काहीही इथे काम नसतं, थिंकिंग ब्रेनचं इथे काहीच काम नसतं. ओके. येस वीरेंद्र. माझा ऍक्सेसबारचा क्लास पुण्यामध्ये 23 जूनला झालाय, साधारणतः 6 महिना झालाय. अजूनही तर मी प्रॅक्टिशनर म्हणून काम करत नाही, पण स्वतःचे सेशन मी दर संडेला घेतोय. अगदी आवर्जून जातो. एक व्यक्ती मला मिळाला, ते काय आमच्या दोघांमध्ये काय मैत्री झाली काय माहिती, त्यांना आवडतं आणि मलाही आवडतं की ते 1.5-2 तास मला सेशन देतात. तर मला एक त्याच्यामध्ये एक आनंद, लाईफमध्ये थोडा चेंज वाटतोय मला. हर सेशन नंतर आहे ना पुन्हा चेंज वाटतोय. पण मी आता जॉब, आता जसं ते सईताईंनी आता निर्णय घेतला, परवाच्या ग्रुपवरती आला, जॉब सोडून त्याच्यामध्ये करिअर करायचं. मी पण काही दिवसांनंतर, महिने वर्षानंतर विचार करतोय की याच्यामध्ये करिअर करायचं. तर मग करिअर करताना कमीत कमी 6 तास 8 तास मी त्याच्यामध्ये वर्क करणार ऍक्सेस बारमध्ये. तर त्याचा काही माझ्या जीवनावरती, लाईफमध्ये, फ्युचरमध्ये असा इफेक्ट होऊ शकतो का, की फुल टाइम मी करू शकतो का जॉब सोडून? ओके. सो सी, हिलर म्हणून आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा कुठल्याही मोडॅलिटी मध्ये काम करा, जिथे जिथे एनर्जी डायरेक्ट क्लेन्स करणं, रेकी आहे, ऍक्सेस बार्स आहे, होपोनोपोनो आहे, या मोडॅलिटीज जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी वापरतो तेव्हा सगळ्यात पहिलं क्लेन्झिंग आपलंच सुरू असतं. ओके. सो वेन आय सी क्लेन्झिंग सुरू असतं, डेफिनेटली माझ्या आतमध्ये ज्या ज्या बिनगरजेच्या त्रासदायक गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जायला सुरुवात होते.
जेवढी बार सेशन मी रन करणार तेवढा माझाही फायदा होतो, क्लायंटचाही फायदा होतो. त्यामुळे जे काही परिणाम होतात, सी फॉर एक्झाम्पल आता मी गेले 2 वर्ष ऍक्सेस बार्स मध्ये पूर्ण वेळ काम करते. सो डे इन डे आउट माझ्यासमोर क्लिनिंग चालूच असतं, क्लायंटचं चालू असतं, परिणामी माझंही चालू असतं. आणि त्यामुळे इनफॅक्ट माझी जी जर्नी आहे हिलरच्या बाबतीमध्ये, हिलिंग हे प्रोफेशन निवडण्याचा सगळ्यात मोठा बोनस हा असतो की तुमची पर्सनल जर्नी खूप स्पीडने पुढे जाते जर तुम्ही नीट व्यवस्थित ट्रॅक पकडला असेल तर. सगळ्या हिलर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला हा प्रकार होताना कदाचित दिसणार नाही, बट जर नीट व्यवस्थित म्हणजे काय म्हणू ना, फंडामेंटल्स जर हिलिंगचे पक्के बसले असतील डोक्यामध्ये, काय टाळायचं काय करायचं हे जर पक्क बसलं असेल तर नथिंग लाईक विदिन 2 इयर्स 3 इयर्स आयुष्य खरंच कुठल्या कुठे गेलं पाहिजे. हिलिंग प्रोफेशन जर निवडलं असेल तुम्ही, दॅट्स वन ऑफ द टेस्ट, वन ऑफ द क्रायटेरियाज हाऊ टू चूज अ हिलर. सो तुम्ही जर विचार करत असाल डाऊन द लाईन, तर जसं मी सई बरोबर काम केलं तसं आपण काम करू शकतो एकत्र. आणि म्हणजे नो लुकिंग बॅक, असा असा तो जर्नी आहे. ओके, अनस्टॉपेबल. येस, राईट. सो प्लॅन करा डोक्यात मला क्लिअर. क्लिअर रेकॉर्डिंग करायचं होतं. दिवसातून किती क्लायंटचे आपण ऍक्सेस बार रन करू शकतो, हा माझा ऍक्च्युअली प्रश्न. तुम्ही ग्रुपवर विचाराल, ग्रुपवरती टाका ना हे प्रश्न, बिकॉज ही सगळी जी मंडळी आहेत ना ही पहिल्यांदाच ऍक्सेस बद्दल ऐकतायत, तर ओके त्यांचा ओके, प्रश्न थँक्यू घेऊया थँक्यू. आपण. हो. वैशाली. वैशाली आठले. मला पुण्यात गेल्यावरच हे करता येणार आहे आणि मी नोव्हेंबरमध्ये जाणार आहे पुण्यात. तर मग तेव्हा मला चालेल का, म्हणजे ह्या फीची सवलत तेव्हा मिळेल का मला? हो, सो सी ऍक्सेस बारची जी फी आहे ती फिक्स फी आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे ती सप्टेंबरमध्ये तुम्ही करा, नोव्हेंबरमध्ये करा, जोपर्यंत गॅरी फी वाढवत नाही तोपर्यंत मी एवढीच फी चार्ज करते. सो डोंट वरी. नाही, तू आता सवलत दिलीस ना ते नो विचारते. ती HPP ची तुमची परमनंट राहणारच आहे ना. सो जे जे नवीन आहेत त्यांना पण सांगते, आपला होओपोनोपोनोचा सुद्धा कोर्स आहे आणि ऍक्सेस बारचा सुद्धा कोर्स आहे. तुम्ही ऍक्सेस बार जर शिकलेले असाल तर होओपोनोपोनोची फी आहे ती कमी होते. HPP जर ऑलरेडी केलेलं असेल तर जेव्हा केव्हा ऍक्सेस कराल त्याची फी तेवढी कमी होते. सो दोन्ही कोर्सचा मिळून तुम्हाला जी फी पडते ती एकच कॉमन अमाऊंट आहे. सो ते तुमचं कायम परमनंट डिस्काउंट आहे तुम्हा मंडळींसाठी. सो ज्यांना आता ऍक्सेस शक्य नाहीये, फॉर एक्झाम्पल जसं त्या म्हणतात की मला नोव्हेंबरमध्ये शक्य, आता नाहीये शक्य, फाईन, हरकत नाही. शक्य असेल तर HPP शिकून घ्या. HPPच्या बॅचेस ऑनलाईन होतात त्यामुळे त्याला वेळ काळ ट्रॅव्हलचा प्रश्न नाही. ओके, सो HPP शिकून घ्या. HPP ची बॅच होणार आहेच आहे आपली. ओके, येस. एनी अदर क्वेश्चन्स? येस मुकेश. हॅलो, बोला. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे ऍस्ट्रॉलॉजिकल रिलेटेड प्रश्न आहे ऍक्सेस बार मध्ये. थोडं जवळ येऊन बोला. हॅलो, हा, ऍक्सेस बार मध्ये आपण म्हटलं की ज्योतिषच्या रिलेटेड माझा प्रश्न आहे. समजा एखाद्या कुंडलीमध्ये फॉर एक्झाम्पल कोणाला राहूची महादशा चालू आहे, तर तो थोडस त्याला डिस्टर्बन्स वगैरे भरपूर येतात, तर आपल्या ऍक्सेस बारच्या सेशन्समुळे त्याला काय अजून बेनिफिट मिळू शकतो का? नक्कीच. किंवा कधी म्हणतात की याला पितृदोष आहे किंवा काही ना काही अडचणी आहेत, तर ऍक्सेस बार मध्ये आपण त्याचं काही त्याला पूजापाठ काहीच करायची नाही. समजा एखादी त्याला बाकीचं काही पडायचं भरपूर करून घेतं पण त्याला समजत नाही, तर ऍक्सेस बार मुळे त्याला काही रिझल्ट मिळू शकतो का? नक्की. सी गॅरंटी ऑब्विसली आय एम नॉट सपोज टू गिव्ह एनी गॅरंटी. पत्रिका काय असते? पत्रिका हा जन्म घेताना मी निवडलेला माझ्या आयुष्याचा पाथ आहे. ओके, जन्म घेताना आपण आयुष्यामध्ये जे जे काही मला या आयुष्यात अनुभवायचंय, भोगायचंय ते ठरवतो आणि मग त्यानुसार जन्म घेतो. त्यानुसार जागा, कुटुंब, सगळ्या गोष्टी आपण निवडतो. ठीक आहे, आणि तेच सगळं माझ्या पत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. उलट नसतं. पत्रिकेत आहे म्हणून मी ते भोगते असं नसतं. ते भोगायचं ठरवलेलं असतं म्हणून पत्रिकेत दिसत असतं. क्लिअर झालं? जी मंडळी पहिल्यांदा ऐकतायत त्यांना. इफ दॅट इज सो, ठरवलंय कोणी? मीच. म्हणजे मी सोल लेवलला असतात. नंतर मी हा मनुष्याचा देह धारण केला, जन्म घेतला मनुष्याचा, आणि नाव आय एम लिव्हिंग दिस लाईफ.
तो निर्णय जो काही आहे ना, तो निर्णय घेण्याची कपॅसिटी थ्रू आउट द लाईफ जरी मला आता कळत नसली तरी ती माझ्याकडे असते. ऍक्सेस बार्स मध्ये जेव्हा ब्लॉक्स निघून जायला सुरुवात होते, HPP मध्ये जेव्हा ब्लॉक्स निघून जायला सुरुवात होते, तेव्हा त्या निर्णयाशी आपण कनेक्ट करणं जास्त सोपं होतं, ज्याला फ्री विल असं म्हटलं जातं. हा शब्द ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी, जे पहिल्यांदा सेशन मध्ये किंवा अशा वेबिनार मध्ये त्यांनी फ्री विल हा शब्द ऐकला असेल कदाचित. सो फ्री विल म्हणजे काय, तर मला जसं माझ्या सोलला जसं वाटतंय की बाबा हे सफरिंग पास झालं, माझं या आयुष्यातलं झालंय, मी जन्म घेताना ठरवलं की अख्खं आयुष्य सफर करीन, बट नको, पुरे झालंय मला, आय वॉन्ट टू चेंज दिस. तर तो चेंज घडवून आणण्याची कपॅसिटी आणि एबिलिटी, पॉवर आपल्यामध्ये असते. टेक्निक काय आहे, तर या हिलिंग मोडॅलिटीज, बट यू हॅव टू मेक दॅट डिसिजन. क्लिअर झालं सगळ्यांनाच? येस. सो डेफिनेटली येस, पत्रिकेमध्ये जे काही लिहिलेलं आहे, लाईफ पाथ मध्ये जे काही लिहून आणले, जन्मतारखेवरनं किती गोष्टी प्रेडिक्ट करता येतात. सो या सगळ्यामध्ये बदल होताना डेफिनेटली दिसून येतील. ओके, अजून काही प्रश्न आहेत कोणाला? हे आहे. येस दीपाली. ह्याच्यामध्ये आपण किमोचे साइड इफेक्ट्स ना मदत करू शकतो का? येस, खूप रिलीफ मिळतो. किमोचे पेशंट जे असतात ना, त्यांचं म्हणजे कोणी असतील तर प्लीज ट्रिगर होऊ नका. आय नो कपल ऑफ पीपल हु आर गोइंग थ्रू दिस, आणि आय नो किती कठीण असतं हे. किमोची सेशन झाल्यानंतर त्याचे जे साईड इफेक्ट असतात ना, ते रोगापेक्षा इलाज भयंकर कॅटेगरीतले असतात. एक्झॅक्टली. ओके, सो हे त्यांना सफर करावं लागतं फिजिकल लेवलला. इट्स व्हेरी 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 टॅक्सिंग, व्हेरी डिफिकल्ट. आणि नॉट ओनली दॅट, त्यांच्या घरातल्या मंडळींना सुद्धा मेंटल स्ट्रेस तर आहेच, फायनान्शियल स्ट्रेस तर असतोच, शिवाय फिजिकली पण तो ताण सहन करावा लागतो. हे सगळं जे काही आहे, त्या आजाराच्या अनुषंगाने येणारं जे सगळं आहे, ते हील करायला किंवा ते त्यातनं क्युअर करायला, त्यातनं रिलीफ द्यायला, ते राईट वर्ड आहे, त्यातनं रिलीफ द्यायला ऍक्सेस बार्स मदत करतात. पॉइंट ए. पॉइंट बी, कॅन्सर हा आजार सुद्धा बराचसा नाही, पूर्णपणेच सायकोलॉजीशी कनेक्टेड आहे. कॅन्सर इज नॉट अ फिजिकल डिसीज. ओके, तो इथे सुरू होतो आणि मग शरीरात पसरतो. सो ऍक्सेस बार जेव्हा काम करायला लागतं त्या व्यक्तीवरती, तेव्हा ते इथे काम करतं, आणि म्हणून कॅन्सरवरती त्याचा बेटर रिझल्ट दिसू शकतो. येस, सो थँक्स फॉर दिस क्वेश्चन. डेफिनेटली हे काही काही आजार असे आहेत ना, ज्यांच्या घरात पार्किन्सन आहे, अल्झायमर आहे, कॅन्सर पेशंट आहे, त्यांच्या घरात एका तरी व्यक्तीने ऍक्सेस शिकलेलंच असावं. म्हणजे मी युनिव्हर्सला विचारेन तर मी हेच विचारेन की हाऊ कॅन आय रीच दीज काइंड ऑफ पीपल, त्यांच्या कुटुंबांमध्ये असे आहेत. कारण प्रत्येक वेळी प्रॅक्टिस अशा माणसाला तुम्ही घेऊन पण नाही जाऊ शकत ना, राईट? तो किमोसाठी जाऊन येतो, तेच त्याच्यातच त्याचा अर्धा जीव खलास झालेला असतो, प्लस पुन्हा हिलिंगसाठी त्याला कसं नेऊ शकता तुम्ही? सो माईट ॲज वेल घरातल्या एका व्यक्तीने तरी हे शिकून घेणं आणि त्याला ती सेशन्स देत राहणं, त्याची रिकव्हरी खूप फास्ट होऊ शकते. अनम्यूट कर. लगेच आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो, म्हणजे किमोची सेशन झाल्याच्या किमोच्या आधी सेशन बार्स आधी रन करायचे, आधी रन करायचं. ओके. शक्यतो. आणि शक्यतो ओके, नाही तर नंतर किती दिवसांची गॅप वगैरे घ्यायला लागते गॅप असं काही? वगैरे नाही, त्या व्यक्तीच्या फिजिकल बॉडीला काय झेपतंय. ओके, बिकॉज हम्म. जे क्लिन्झिंग होणार ना, काय होतं की क्लिन्झिंग जेव्हा होतं ना, तेव्हा बॉडी खूप हलकी होते. आपल्याला हा कळत हा नाही, हा त्या हा हा. मनातले आपल्या एनर्जीचे ब्लॉकेजेस सुद्धा आपल्या वजनात भर घालत असतात. हो हो हो, सो नक्कीच. ते त्याचे शारीरिक, हो ऍक्च्युली सोनाली, आय थिंक यू आर लिस्निंग दिस फर्स्ट टाइम. वेट लॉस होतो एका सेशन मध्ये 45 मिनिट्सच्या किंवा एक दिवसाच्या क्लास नंतर. सकाळी 10 वाजता जर वजन केलं असतं तर, आणि 1-2 दिवसांनी केलेलं वजन, यामध्ये 2 ते 3 किलोचा फरक जाणवतो. हे बघितलंय आम्ही. वाय? बिकॉज ते सगळं इकडे असतं, इथले ब्लॉकेजेस जे असतात ना, ते सगळे बॉडीमध्ये स्टक असतात. एवढं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं ना, तर ते त्या नॉर्मल केसमध्ये प्रॉब्लेम नाही येणार, की ज्याची हेल्थ ट्रॅकवर आहे त्याला कदाचित प्रॉब्लेम नाही येणार, पण किमोसारख्या कंडिशन्स मध्ये त्या माणसाला ते झेपलं पाहिजे, म्हणून आधी द्यायचं. ओके ओके, आलं लक्षात. येस, अपर्णा. अपर्णा
सुपर्णा आवाज नाही येत तुमचा. आता येतोय आवाज? हा आता येतोय, बोला. मला विचारायचं होतं की प्रॅक्टिशनर म्हणून नाही, पण मला सेशन्स घ्यायचे असतील, मला किंवा आणि कुणाला पण तुमच्याकडे, तर त्याची फी काय असते? सो दॅट फीज मी ग्रुपवर शेअर करते. तुम्ही कुठे असता? पुण्यात. ओके, मी ग्रुपवर शेअर करते तुम्हाला, तेही डिटेल्स टाकते मी. तुम्ही ठीक. कदाचित नवीन असाल मॅजिकल वरती, मी रेग्युलर टाकत असते, पण आय विल शेअर. मी एवढ्यातच जॉईन केलाय मॅजिकल माइंडसेटचा ग्रुप, त्यामुळे मला कल्पना नाहीये म्हणून विचारलं. चालेल चालेल, मी इथे सांगत नाही कारण हे सेशन नंतर युट्यूबवर पण जाणार आहे आणि ती फी चेंज होत राहते, म्हणून या सेशन मध्ये ठीक आहे. सांगत ती ग्रुपवर शेअर करते. ओके, या, थँक्यू. परेश. मॅम तुम्ही याची 2 टेक्निक शिकवणार आहात का? हो, मी प्रश्न संपायची वाट बघतेय. ओके. Okay, so I assume this was the last question. So thanks everyone. हे सेशन रेकॉर्ड झालेलं आहे आणि अपलोड झालं की मी आपल्या ग्रुपवरती लिंक शेअर करणार आहे. ती लिंक तुम्ही इतरांशी पण शेअर करू शकता. फक्त इथून पुढचा जो भाग आहे तो रेकॉर्डिंग मध्ये नसणार आहे कारण तो क्लासचा भाग आहे. पण आपण आता इथे त्यातला काही एक झलक ट्रेलर थोडासा पाहिजे ना, तर मजा येईल. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. खूप छान पेशंटली ऐकलं सगळं.